आता तुम्ही जर आपलं यूट्यूब चॅनल बघितलेलं असेल तर त्याच्यात सिलेबस डिकोडिंगचं लेक्चर आपण ऑलरेडी घेतलेलं आहे, पण हे लेक्चर बॅचच्या दृष्टिकोनातून आहे, त्याच्यामुळे हे जाता जाता करण्यासारखं लेक्चर नाही आहे, ज्याच्यामध्ये असं आम्ही गृहीत धरतोय फॅकल्टी मेंबर्स की तुम्ही आता परीक्षेचा अभ्यास सुरू केला आणि 2025चा अटेम्प्ट देणार आहात, त्याच्यामुळे 2025च्या अटेम्प्टची तयारी आता आपली आजपासून सुरू झालेली आहे. बॅकग्राऊंड निर्मिती, बॅकग्राऊंड स्कोअर, त्याच्यानंतर सगळं एक्सरसाइज आणि जे काही आपण सगळं बॅकग्राऊंड करतो ते आता एव्हाना सगळ्यांचं करून झालेलं असावं. तर आता आपल्याला ॲक्च्युअल अभ्यास सुरू करायचा आहे, त्याच्यामुळे आजपासूनचे जे काही लेक्चर्स होतील, जे फाउंडेशनल कोर्सला आहेत ते सुद्धा, जे आता लाईव्ह बघतात किंवा ऑफलाईनला आहेत ते सुद्धा, वही पेन घेतल्याशिवाय तुमची तयारी होणार नाही. दॅट इज गेटिंग टू द बिझनेस. बिझनेस इन द सेन्स प्रॉफिट मेकिंगचा बिझनेस नाही म्हणत आहे. आपला बिझनेस काय आहे, 2025 म्हणजे माझं काम कशाशी संबंधित आहे, तर तुम्ही स्टुडंट म्हणून परीक्षेची तयारी करायची आहे, 2025चा अटेम्प्ट द्यायचा आहे, आणि आमचा बिझनेस आहे की तुमच्या ज्या डिमांड्स आहेत स्टुडंट म्हणून त्या पूर्ण करणे. तर हा सिरियस बिझनेस, सिरियस काम जे आहे ते आपलं आजपासून सुरू होतं आहे. त्याच्यामुळे आजपासून परीक्षा क्लिअर होईपर्यंत वही पेन शिवाय कुठलंही लेक्चर ऐकायचं नाही. कंपल्सरी तुमच्याबरोबर वही पेन पाहिजे. आणि त्याच्यातली महत्त्वाची दुसरी गोष्ट, वही पेन नुसतं कॅरी करायचं नाही आहे, तर त्याच्यामध्ये लेक्चर्समध्ये तुमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला जे महत्त्वाचं वाटतंय ते लिहून घ्यायचं आहे. परीक्षेचं स्वरूप डिस्क्रिप्टिव्ह असावं किंवा नसावं, तुम्ही कुठली पण परीक्षा भविष्यामध्ये द्या किंवा नका देऊ, आपला मेंदू हा भरोसेलायक नसतो. त्याला पुन्हा पुन्हा सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात, त्या रिवाईज कराव्या लागतात. म्हणजे लहानपणी तुम्हाला आठवत असेल तर तुम्हाला तुमचं नाव पण माहीत नसतं, म्हणजे आपल्याला सगळ्यांना आपण त्या फेजमधून जातो, पण तुझं नाव काय, किंवा सगळेजण आपल्याला त्या नावाने हाका मारतात, आणि त्यानंतर आपल्याला असं वाटायला लागतं की हां हे नाव म्हणजे मी आहे. तर ते आपण सतत मेंदूला सवय करून देतो त्या गोष्टीची, आणि त्यानंतर आपल्याला झोपेत विचारलं तरी लक्षात राहतं की आपलं नाव काय आहे. तसं त्या गोष्टीची सतत 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 आपल्या कानावर पडणं आणि त्याच गोष्टी सतत आपण कागदावरती लिहिणं, ह्याचा लॉंग टर्म इम्पॅक्ट असतो. शॉर्ट टर्म मेमरी लॉस सगळ्यांनाच असतो, तो काही एखाद्या मूवीमध्ये आमिर खानला झालेला आहे अशातला प्रकार नाही आहे. जर ती गोष्ट आपण परत परत वाचली नाही, परत परत लिहिली नाही, तर त्याचा परिणाम आपल्या मेंदूवरती होतो, आणि ती गोष्ट, जी गोष्ट कामाची नाही आहे ती गोष्ट आपण विसरायला अजिबात मागे पुढे आपला मेंदू वाहत नाही. रिसायकल बिनमधून सुद्धा कायमचं त्या गोष्टी डिलीट होऊन जातात. त्यामुळे ह्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आमचं लेक्चर असेल किंवा दुसरं कुठलंही तुम्ही लेक्चर ऐकत असाल, कागद पेन शिवाय बसायचं नाही, ते ऐकायचं नाही. कागद पेन जर त्यावेळेस नसेल, समोर अशी कंडिशन आली की तुमच्याजवळ कागद पेन नाही आहे, तर ते कागद कुठून तरी घ्यायचा उसना मागून आणि त्याच्यावर ते नोट डाऊन करायचं, आणि घरी गेल्यावर जी आपली वही आहे त्याच्यात ते लिहून घ्यायचं. तात्पर्य गोष्टीचं हेच आहे, सगळ्या गोष्टींचे नोट डाऊन आता करायला सुरुवात करायला पाहिजे आहे, कारण आपल्याला 2025चा अटेम्प्ट द्यायचा, आणि हे फिंगर्स क्रॉस्ड आहेत की 2025ची जी प्री होणार आहे ती तुम्ही सगळेजण क्लिअर होणार आहे आपण असं गृहीत धरू. तरीसुद्धा तुम्हाला मेन्स द्यायला अजून 1 ते 1.5 वर्ष आहे. MPSCची जी डिस्क्रिप्टिव्हची मेन्स तुम्ही देणार आहात ती, त्याच्यामुळे 1 ते 1.5 वर्षामध्ये तर आपला मेंदू पुन्हा पुन्हा त्या गोष्टी वाचल्याशिवाय आणि लिहिल्याशिवाय लक्षात ठेवणार नाही आहे. म्हणून ती वही आपल्याला पुन्हा जाऊन बघता यायला हवी. म्हणून सुट्या कागदांवरती लिहायचं नाही, मोबाईलवरती नोट्स काढायच्या नाहीत, तो पर्याय एकदम अंतिम आहे. पहिला रिसॉर्ट, पहिलं तुमचं काम काय आहे, एक वही करणं आणि त्याच्यामध्ये सगळं लिहिणं. आता पहिला तुमचा आजचा होमवर्क आहे तो म्हणजे आजचं मी जे सिलेबस डिकोडिंग घेणार आहे ते वेगळ्या प्रकारे घेणार आहे. त्याच्यामुळे त्या पद्धतीने मी जसं सिलेबस डिकोडिंग तुम्हाला सांगते आहे, आपण सगळ्या पेपरचं सिलेबस डिकोडिंग इथे करणार आहोत, पण ते तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातून जे आहे ते आज घरचा अभ्यास म्हणून करायचा आहे. घरचा अभ्यास शाळेमध्ये असेल याची सवय तुम्हाला असेल, किंवा तुम्हाला आठवत असेल की रोज शाळेत काही ना काही घरचा अभ्यास असायचा, बाई आपल्याला वहीमध्ये सांगायच्या, त्याप्रमाणे आपण घरी जाऊन अभ्यास करायचो. हा घरचा अभ्यास तुम्ही करायचा आहे, कारण स्पर्धा परीक्षा हा जो करिअर ऑप्शन आहे तो तुम्ही एकट्याने करण्यासारखा पण नाही आहे, आणि फक्त आम्ही तुम्हाला सांगायचं म्हणजे पॅसिव्ह लर्निंगची ही गोष्ट नाही आहे. ॲक्टिव्ह लर्निंग आहे, म्हणजे तुमच्याकडून पण काही इनपुट हवेत आणि आमच्याकडून पण काही इनपुट हवेत. हे दोन्ही बाजूनी झालं तर आउटपुट चांगलं निघेल ह्याची शाश्वती आपण देऊ शकतो. म्हणून होमवर्क आहे तो मी आधीच सांगते, कुठलंही लेक्चरमधलं अजून काहीही गोष्टी घेण्याच्या आधी, की आज ज्या पद्धतीने मी सिलेबस डिकोडिंग वर्गामध्ये घेत आहे त्याच्या रनिंग नोट्स, म्हणजे क्लासमध्ये जे टीचिंग सुरू आहे ते होत असताना तुम्ही काढायच्याच आहेत, आणि त्याच पद्धतीने आपण ही UPSC आणि MPSC अशी फाउंडेशन कोर्स घेतोय. त्यामुळे तुम्ही आधी ठरवायचं की तुम्ही UPSC करणार आहात का MPSC करणार आहात. दोन्हीचा सिलेबस जरी सेम असेल तरी परीक्षेची काठिण्य पातळीमध्ये थोडासा
फरक आहे. त्याच्यामुळे तुम्ही ठरवायचं कुठली परीक्षा देणार आहे. एकदा परीक्षा तुमची फायनलाइज झाली की त्या दृष्टिकोनातून एक स्वतंत्र वही करायची आहे, जी मी सुद्धा केलेली आहे. तुम्हाला दाखवते आहे की कोऱ्या पानांची वही असते, ती बाइंडिंग आपल्याला कुठेही मिळतं. त्याच्यामध्ये कोरे A4 साईजचे पेपर्स मी घेतलेले आहेत आणि त्याचा स्पायरल बाइंडिंग करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सिलेबस लिहून काढायचा आहे आणि सिलेबस लिहून काढायचा म्हणजे काय, तो आयोगाच्या वेबसाईटवर किंवा UPSCच्या वेबसाईटवर जसा दिलेला आहे तसा. आणि आज आपण जसं त्याचं क्लासिफिकेशन करणार आहे तसं क्लासिफिकेशन तुम्ही घरी सुवाच्य स्वच्छ खाडाखोड न करता घरी करणं अपेक्षित आहे. तर आजच्या लेक्चरला सुरुवात करूया UPSC MPSCच्या सिलेबस डिकोडिंगला. परीक्षेचं स्वरूप तुम्हाला एव्हाना माहिती आहे, त्यामुळे मी ते रिपीट करणार नाही आहे. तर सिलेबस डिकोडिंगमध्ये फक्त आपण मेन्सचं सिलेबस डिकोडिंग नाही घेणार आहे, एकंदर परीक्षा पद्धतीचं जे सिलेबस डिकोडिंग आहे ते आपण करणार आहे. त्याच्यामुळे घरीसुद्धा तुम्ही प्रिलिम आणि मेन्स दोन्हीचं सिलेबस डिकोडिंग करणं अपेक्षित आहे. आणि UPSCनी इंटरव्ह्यूचा सुद्धा थोडासा आयडिया, सिलेबस ज्याला आपण म्हणू शकतो तो दिलेला आहेच आहे. तिथपर्यंत आपण जाऊ, तोपर्यंत हळूहळू बघूया. तर सुरुवात करूया प्रिलिमच्या सिलेबस डिकोडिंगपासून. हा आहे पेपर 1 पूर्व परीक्षेचा. तुम्हाला आता एव्हाना माहिती आहे की परीक्षा प्रिलिमची जी आहे ती 2 पेपरची असते, GS1 आणि GS2 किंवा पेपर 1 आणि पेपर 2 ज्याला म्हणतात. तर पेपर 1 जो आहे तो 200 गुणांचा आहे, तो GSचा जनरल स्टडीजचा पेपर आहे. आणि पेपर 2 ज्याला आपण CSATचा पेपर म्हणतो तो आहे. तर पेपर 1चा प्रीचा सिलेबस जो आहे तो एकदा बघूया. ह्याच्यामध्ये आता त्यांनी नंबरिंग दिलेलं आहे. काही ठिकाणी मी इंग्रजी सिलेबसचा सुद्धा अंतर्भाव केलेला आहे. इथे मात्र मी स्पष्ट मराठीमधूनच लिहिलेलं आहे, कारण UPSC जरी तुम्ही देणार असाल तरी मी असं अज्युम करून चालली आहे की मोस्ट ऑफ यू जे UPSC करू इच्छितात त्यांचं माध्यम हे मराठी असणार आहे. त्याच्यामुळे मी प्रिफर असं केलेलं आहे की मराठी माध्यमातला सिलेबस असेल. पण तुमच्यापैकी जर कोणी असे असतील की आम्ही प्रोफेशनल डिग्रीजला आहोत आणि आमचं ग्रॅज्युएशन इंग्रजी माध्यमातून झालेलं आहे आणि आम्हाला इंग्रजी सिलेबसची कॉपी हवी आहे, PDF हवी आहे, तर चॅटबॉक्समध्ये तुम्हाला आपल्या फाउंडेशन कोर्सची लिंक मिळेल ॲपची. त्या ॲपमध्ये फ्री मटेरियलमध्ये हे सगळे PDF जे आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत. त्याचबरोबर आपण टेलिग्राम चॅनल सुरू केलेलं आहे आपलं फाउंडेशन कोर्स या नावाने. तर फाउंडेशन कोर्सचं टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. दोन्हीपैकी एका ठिकाणी तुम्ही जरी जॉईन झालात तरी आजचं लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला या सगळ्या PDF तिथे पाठवल्या जातील. फ्री मटेरियलमध्ये अजून काही लेक्चर्ससुद्धा आहेत, ते मात्र आपल्याला टेलिग्राम चॅनलवर देता येणार नाही. त्याच्या लिंक्स आपण टेलिग्राम चॅनलवरती दिलेल्या आहेत. तर ॲप जर तुम्ही डाउनलोड केलं तर तिथे ते फ्रीली अवेलेबल आहे, कॉस्ट त्याला काहीही नाही आहे. तर 2 मिनटं मी देणार आहे. आता हे यूट्यूब लेक्चर आहे, त्याच्यामुळे क्लासरूममध्ये मी जसं डिक्टेशन करते आहे किंवा डिक्टेशन करणार आहे इथून पुढे काही तुमच्याकडनं लिखाणाचा किंवा कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे, नोट्स काढला पाहिजे हा सराव आपण वर्गामध्ये करून घेणार आहोत. तर आत्ता मी लिहायला 1-2 मिनटं देणार आहे. तुम्हाला जर ऑलरेडी तुमच्याकडे जर प्रिलिमचा सिलेबस असेल तर तो हँडी असेल तर तुम्ही ओपन करा, नसेल तर तुम्ही आत्ता पटकन स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला डिव्हिजन करायचं आहे सिलेबसचं, तो स्क्रीनशॉट काढून घ्या. ज्यांना लिहून घ्यायचं आहे त्यांनी 2 मिनिटांमध्ये सिलेबस लिहून घ्यायचा आहे. आता इथे सिलेबसमध्ये तुम्ही बघितलं तर पहिला आहे राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी. करंट अफेअर्स, चालू घडामोडींचा अभ्यास आपल्याला प्रिलिमसाठी करायचा आहे, UPSC MPSC दोन्हीसाठी. आता या चालू घडामोडी ज्या आहेत, सिलेबस वाचणं काय पद्धतीचं असतं आणि सिलेबस समजून घेणं महत्त्वाचं काय आहे. UPSCची आणि MPSCची ही जी आपण सिरीज चालू केली आहे, अगदी पहिल्या लेक्चरपासून आपण ह्याच्यावरती बोलतो आणि जे रेग्युलर ऐकतात त्यांना एव्हाना पाठ झाला असेल की सिलेबस हा आपला गाईड पाहिजे. पहिला गाईड कोण आहे तर जी परीक्षा तुम्ही देणार आहात त्या परीक्षेचा सिलेबस. तर सिलेबस जो दिलेला असतो तो सिलेबस जसाच्या तसा माहिती असणं सुद्धा महत्त्वाचं आहेच, पण त्याचबरोबर सिलेबसमध्ये काही गोष्टी गृहीत धरलेल्या असतात, त्या अशा शब्दशः ठळक एक्सप्लेन केलेल्या नसतात. तर त्याला इंग्रजीमध्ये रीडिंग बिटवीन द लाईन्स म्हणतात, की जे बोललेलं नाही स्पष्टपणे ते सुद्धा इशारा समजना चाहिए. इशारा काय आहे, रीडिंग बिटवीन द लाईन्स काय आहे ते आपल्याला थोडंसं समजून घ्यायचं आहे. तर आता इथे राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय 3 टप्पे दिलेत. कुठल्या चालू घडामोडी आपण करायच्यात
तर स्टेट लेवल MPSC साठी आणि नॅशनल इम्पॉर्टन्सच्या ज्या आहेत ते आपल्याला UPSC साठी करणं आवश्यक आहे, नॅशनल आणि इंटरनॅशनल. तर आता इथे चालू घडामोडी म्हणजे काय आहे, तर त्याचा संबंध येतो आहे वर्तमानपत्रांशी. तर वर्तमानपत्र कसं वाचावं त्याचा आजचं लेक्चर नाही आहे, त्याच्यामुळे अभ्यास कसा करावा त्याच्यावर मी बोलणार नाही. पण आता हा जो सिलेबस असतो त्याच्यावरती आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की अभ्यास नेमका काय करायचा आहे हे तुम्ही कसं ठरवणार आहे, ती चौकट कशी ठरवणार आहे. चालू घडामोडींचा अभ्यास करायचा आहे तर तुम्हाला माहिती असेल की सगळ्यात लांब नदी कोणती, जीकेचा जो भाग असतो, सर्वात उंच पर्वतरांग कोणती, सगळ्यात जगातला देश लोकसंख्येने मोठा कोणता, सगळ्यात जास्त जमीन असणारा देश कोणता, हा जीके असतो. तो बहुतेक वेळा न बदलणारा असतो. पण हा जीके वगळता सुद्धा अनेक गोष्टी असतात. मग त्याच्यामध्ये डेमोक्रेसीचे इलेक्शन्स असतात, कोणाच्या किती पदांची विधानसभा आहे, भारताच्या संसदेमध्ये किती सभासद आहे, इथपासून ते अमेरिकेमध्ये कुठल्या 2 पॉलिटिकल पार्टीज आहेत. स्काय इज द लिमिट. म्हणजे अभ्यास किती करावा करंट अफेअर्सचा तर त्याला लिमिट नाहीये. तर आता ती चौकट कशी ठरवायची आहे त्याच्यासाठीचा हँडी आपल्याला येतात ते म्हणजे आहेत PYQs. आणि MPSCच्या प्रीच्या दृष्टिकोनातून PYQsची आपली सिरीज सुद्धा झालेली आहे. आपण ती सिरीज पाहावी म्हणून मी हे सांगत नाहीये. हा बेसिक मंत्र आहे, कान मंत्र, की तुम्हाला ज्या परीक्षेचा अभ्यास करायचा त्याचा सिलेबस आणि त्यापूर्वी झालेल्या ज्या काही एक्झाम्स आहेत त्या स्वतंत्र परीक्षेच्या त्याचे असणारे PYQs म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. आता आपण प्रीचं बोलतोय त्यामुळे प्रीमध्ये ह्या करंट अफेअर्सवरती कोणत्या परीक्षेचे प्रश्न आलेले आहेत. आता तुम्ही UPSC आणि MPSCचे जर पेपर बघितले तर ट्रेंड पूर्णतः वेगळा आहे. मग इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनमध्ये भारत त्याचा मेंबर्स आहे का नाही, किंवा कोणते कोणते मेंबर आहेत, कोणते कोणते मेंबर नाही आहेत, भारत कशाचा मेंबर होऊ शकतोय, इथपासून प्रश्न आलेले आहेत. ते थेट इथपर्यंत की कुठल्या विधानसभेचे किती निवडून आलेले आहेत, कुठल्या पक्षाचे उमेदवार, इथपर्यंतचे करंट अफेअर्स UPSC आणि MPSC मध्ये व्हॅरी होतात. तर हे जे करंट अफेअर्सचे प्रश्न असतात ते आपल्याला आयडिया देतात की ह्या चालू घडामोडींचा अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं. आता दुसरा त्याच्यातला महत्त्वाचा टॉपिक आहे. सो इथे आला आहे आपला करंट अफेअर्स. हा आहे तुमचा पेपर 1 मधला पहिला टॉपिक ज्याच्याविषयी तुम्हाला अभ्यास करायचा आहे प्रिलिमसाठी. दुसरा आहे तो म्हणजे भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ आणि महाराष्ट्राच्या भारांशासह. आता हा भारांशासहचा जो प्रकार आहे तो MPSC साठी लागू आहे, तो UPSC ला लागू नाही. त्यामुळे आता मी पुन्हा एक्सप्लेन करणार नाही आहे. जिथे जिथे महाराष्ट्राचा संबंध स्पेसिफिक दिलेला आहे तो MPSC साठीचा सिलेबस लागू आहे, UPSC साठी तो सिलेबस लागू नाहीये. म्हणजे स्पेसिफिक महाराष्ट्रावरचे प्रश्न येणारच असं UPSC ला सांगू शकत नाही. म्हणजे आता बाळ गंगाधर टिळक ही व्यक्ती अशी आहे की इंडियाच्या फ्रीडम स्ट्रगलमध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. मग ते आता महाराष्ट्रातले आहेत म्हणून महाराष्ट्र स्पेसिफिक प्रश्नामध्ये आपण त्यांना कन्सिडर करू शकतो. पण तुम्ही UPSC मध्ये सुद्धा बाळ गंगाधर टिळक यांच्या कॉन्ट्रीब्युशन विषयी प्रश्न इतिहासामध्ये येऊच शकतो. त्यामुळे हा जो टॉपिक आहे दुसरा आपला आहे तो म्हणजे इंडियन हिस्ट्री. वर्ल्ड हिस्ट्री इथे आहे का नाहीये, त्याच्यामुळे सिलेबस नीट वाचायचा आहे. काय म्हणलेलं आहे, भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ. म्हणजे काय, भारताचा जो स्वातंत्र्य इतिहास आहे तो तर आहेच आहे, पण भारताचा इतिहास म्हणजे काय हो. जर तुम्हाला असं वाटू शकतं स्वातंत्र्य इतिहास म्हणलंय मग परत भारताचा इतिहास का म्हणलंय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला इथे मी म्हणलं ना रीडिंग बिटवीन द लाईन्स. तर हिस्ट्रीमध्ये अँशियंट, मेडिएवल आणि मॉडर्न म्हणजे काय, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास येतो. मग त्याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास हा भारतीय राष्ट्रीय चळवळपासून सुरू होतो, पण आधुनिक भारताचा इतिहास हा आजपर्यंत म्हणजे काल जे घडले तिथपर्यंत इतिहास येऊन पोहोचतो. आज जे चालू आहे हा वर्तमान झाला, पण इतिहास म्हणाल तर तुम्ही आत्ता तासाभरापूर्वी अमित सरांनी जे लेक्चर घेतलेलं आहे ते सुद्धा हिस्ट्री झालं, पास्ट झालं. त्याच्यामुळे भारताचा इतिहास जो आहे तो प्राचीन आणि मेडिएवल म्हणजे तुम्हाला प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासावरती सुद्धा प्रश्न येतात. आता येतो रोल तो म्हणजे PYQचा. तर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स MPSC प्रीचे बघितले तर त्याच्यावरती म्हणजे एन्शियंट हिस्ट्री आणि मेडिएवल हिस्ट्री, प्राचीन इतिहास आणि मध्ययुगीन इतिहासाचा प्रश्न जे आहेत ते कमी प्रमाणामध्ये आहेत. म्हणजे 4, 3, काही वेळा एन्शियंट हिस्ट्रीवरती एकच प्रश्न आहे पण मध्ययुगीन हिस्ट्रीवरती प्रश्नच नाही आहे, असं व्हॅरी होऊ शकतं. त्यामुळे रीडिंग बिटवीन द लाईन्स मी काय म्हणते तर ह्याच्यामध्ये वेटेज की कशाला आहे तर ते इंडियन फ्रीडम स्ट्रगल ह्याला वेटेज जास्त आहे. पण म्हणून तुम्ही एन्शियंट आणि मिडिएवल करायचंच नाही असं करू शकता का, तर नाही. एक एक गुणाची स्पर्धा असते इथे, त्याच्यामुळे ते करणं तुम्ही अपेक्षित आहेच आहे.
त्यामुळे दुसरा आपला सब कंपोनंट आहे तो म्हणजे इंडियन हिस्ट्री. त्यानंतर तिसऱ्या पार्टकडे मी जाते आहे, तो आहे भूगोलाचा विषय. येस, मुलं जॉईन झाली आहेत का ते चेक करते फक्त. हर्ष हॅलो, प्रियंका येस, दिव्या गुड आफ्टरनून. मीनवाईल आपलं लेक्चर जसं जसं पुढे जाते तसं तसं तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही चॅटबॉक्समध्ये टाकू शकता. आपण त्या चॅटबॉक्समधल्या शंकांचं निरसन जरूर करूया, ऑन द वे करूया, किंवा काही शंका ज्या डिटेलमध्ये अपेक्षित असतील उत्तर देणं त्या काही लेक्चरच्या शेवटाकडे पण आपण करणार आहोत. ठीक आहे. आता तिसरा टॉपिक आहे. सो इथे मी टॉपिकची लिस्ट बनवती आहे, एक ठळक विषय तुम्हाला समजावेत म्हणून. तर एक आहे करंट अफेअर्स, दुसरा आपण बघितलेला आहे तो म्हणजे हिस्ट्री. ठीक आहे. आता आपण जातो आहे तिसऱ्या विषयाकडे. तिसरा विषय आहे, आधी टॉपिकचा सिलेबस वाचते आहे, महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा, भारताचा, जगाचा प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल. म्हणजे तिसरा टॉपिक आपण बघितला तर तो आहे जॉग्रफी. पण आता जॉग्रफीची भूगोलाची फोड करून दिलेली आहे. इथे काय फोड करून दिलेली आहे? 3 गोष्टी दिल्यात. भूगोल तुम्हाला कशा कशाचा वाचायचा आहे? MPSC देणार असाल तर महाराष्ट्र, भारत आणि जग, हा पहिला ॲस्पेक्ट झाला भूगोलाचा. तर भूगोलाच्या विषयाचे 3 अँगल्स तुम्हाला कव्हर करायचे आहेत. महाराष्ट्र स्पेसिफिक भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल, हा पहिल्या ॲस्पेक्टमध्ये सिलेबसमध्ये आपल्याला एक्सप्लेन केलेला आहे. तिसऱ्या पॉईंटचे मी 2 भाग पाडते. तर तुम्ही ब्रॉडर लेवलला जर बघितलं तर तुम्हाला 3 कॅटेगरीतलं जॉग्रफी कव्हर करायचं आहे. मग महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचे फिजिकल फीचर्स आहेत, पर्वतरांगा कुठे आहेत, नद्या कुठे आहेत, व्हॅलीज कुठे आहेत, पासेस कुठे आहेत, इथपासून हा झाला फिजिकल जॉग्रफीचा पार्ट. तर भारताच्या जगाच्या भूगोलापर्यंत आत्ता रिंग ऑफ फायर डिस्कशनमध्ये बघा, तैवानमध्ये भूकंप झालेला आहे, अमेरिकेच्या काही ठिकाणांमध्ये भूकंपाचे धक्के बसलेले आहेत. तर हे जे आहे फिजिकल जॉग्रफीचा जो पार्ट आहे तर तो आहे प्राकृतिक. म्हणजे महाराष्ट्राचा तुम्ही प्राकृतिक भूगोल करायचा आहे, सामाजिक भूगोल करायचा आहे, आर्थिक भूगोल करायचा आहे. तसंच भारताचा सुद्धा प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक, आणि जगाचा सुद्धा प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल. तर प्राकृतिक भूगोल म्हणजे साधारणतः सर्व फिजिकल फीचर्स, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण आता मी जे काही उल्लेख केला की कसं कसं कुठे कुठे आहे, वाळवंट कुठे आहेत, बर्फाच्छादित प्रदेश कुठे आहेत, कशा पद्धतीचं हवामान तिथे आहे, हा झाला प्राकृतिक भूगोल. त्याचबरोबर सामाजिक भूगोलाचा म्हणजे त्याच्यामध्ये कुठे किती प्रमाणामध्ये लोकसंख्या आहे, मग लोकसंख्येमध्ये जेंडरचा बॅलन्स किती आहे, म्हणजे स्त्रिया किती, पुरुष किती. त्याचबरोबर मायग्रेशन जर होत असेल म्हणजे स्थलांतर, तर ते स्थलांतर कुठून कुठे होत आहे आणि स्थलांतर करणाऱ्या जनतेचं डिस्क्रिप्शन काय आहे. म्हणजे युवक जास्त स्थलांतरित होत आहेत, वृद्ध जास्त स्थलांतरित होत आहेत का, वर्किंग पॉप्युलेशनमध्ये जास्त स्थलांतर आहे का, स्त्रियांमध्ये जास्त आहे का, पुरुषांमध्ये जास्त आहे, गावातून शहरात आहे का, शहरातून गावात आहे, इत्यादी इत्यादी. आणि आर्थिक भूगोलामध्ये मी प्रॉमिनंट मुद्दे सांगते, एवढाच फक्त त्याचा भाग येत नाही तर अनेक त्याचे आयाम आहेत. आपण वेळेची मर्यादा लक्षात घेऊन ते डिस्कस करतोय. आर्थिक भूगोलामध्ये येत आहे ते म्हणजे इंडस्ट्रीयल प्रोडक्शन कुठे होतं आहे, त्याचं जॉग्राफिकल लोकेशन कुठे आहे. त्याचबरोबर आपण म्हणतो की जे काही मटेरियल, रॉ मटेरियल लागतं इंडस्ट्रीसाठी, त्याच्यासाठीचं असणारं उत्खनन कुठे होतं आहे, संसाधनं कुठे कुठे लोकेटेड आहेत, त्या संसाधनांचा भौगोलिक जो काही इतिहास आहे त्याच्याशी काही संबंध आहे का, हे सगळं तुम्हाला आर्थिक भूगोलामध्ये अभ्यासावं लागतं. तर हे सगळं महाराष्ट्र स्पेसिफिक, भारत स्पेसिफिक आणि जग स्पेसिफिक तुम्हाला करायचं आहे. त्याच्यामुळे तिसरा जो आपला मुद्दा आहे तो म्हणजे विषय आहे तो म्हणजे जॉग्रफी, आणि त्याच्यातलं सुद्धा स्पेसिफिक पार्ट्स आपल्याला सिलेबसमध्ये दिलेले आहेत. आता मी चौथ्या मुद्द्याकडे जाते आहे. सिलेबसमधला जो प्रीचा पॉईंट आहे चौथा, तो भारत आणि महाराष्ट्र, राज्यशास्त्र व प्रशासन संविधान, राजकीय प्रणाली, पंचायत राज, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरण, हक्क विषयक प्रश्न इत्यादी.
भारतीय संविधान किंवा भारतीय राजकीय प्रणाली ज्याला आपण असं म्हणू शकतो, असा आहे तो इंडियन पॉलिटीचा चौथा पोर्शन, चौथा टॉपिक जो प्रीच्या सिलेबसमध्ये तुम्हाला करायचा आहे. आता ह्याच्यात सुद्धा आपल्याला फोड करायची आहे, या सिलेबसची सुद्धा काय करायची आहे, फोड करायची आहे. त्याच्यामध्ये बघा इथे मी फोड करते आहे, हे जे इथे सगळं लिहिलेलं आहे, मग सार्वजनिक धोरण, हक्कविषयक प्रश्न, संविधान, राजकीय प्रणाली, पंचायती राज, नगर प्रशासन, हे सर्व विषय जे आहेत ते भारतीय संविधानामध्ये भाग आहेच आहेत. भारतीय संविधान म्हणजे काय ते सुद्धा मी ऑलरेडी यूट्यूबच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्हाला जर शंका असेल तर तुम्ही ते लेक्चर जरूर बघा. तर त्याच्यामध्ये बघा महाराष्ट्र राज्यशास्त्र आणि प्रशासन संविधान, तर त्याच्यातला महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो इथे आहे संविधान. त्यामुळे तुम्हाला भारताचं संविधान काय आहे, त्याच्यामध्ये फक्त मूलभूत हक्क आहेत, आपले ह्याचे DPSP डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी आहे का, मार्गदर्शक तत्व ज्याला म्हणतात, का फंडामेंटल ड्युटीज आहेत फक्त, का अजून काय काय आहे. तर हे सर्व म्हणजे तुम्हाला माहिती असेल की जवळपास 450च्या आसपास संविधानामध्ये आपल्या तरतुदी आहेत, आर्टिकल्स ज्याला म्हणतात. 450च्या जवळपास आर्टिकल्स आहेत. 105 106 पर्यंत आता कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट म्हणजे संविधानामध्ये दुरुस्त्या झालेल्या आहेत. त्याच्यानंतर शेवटी परिशिष्ट आहेत ती वेगळीच, आणि त्याबरोबर ही परिशिष्ट आणि ह्या संविधानातल्या तरतुदी कशा पद्धतीने वाचायच्या, त्याचा नेमका अर्थ काय आहे. म्हणजे मी वरून खाली पडले हे वाक्य, प्रत्येकाला त्या वाक्याचा अर्थ वेगवेगळा लागू शकतो. तर तो वेगवेगळा मला पाहिजे तसा अर्थ लावू, गोंधळ होऊ नये म्हणून आपल्या संविधानाचा अर्थ आपल्याला सुप्रीम कोर्टनी त्याच्या वेगवेगळ्या जजमेंट्समध्ये सांगितलेलं आहे. तर ते जजमेंटचाही त्याच्यामध्ये समावेश होतो. तर ही जी संपूर्ण स्ट्रक्चर आहे ते आपल्याला भारतीय संविधानामध्ये कव्हर करायचं आहे प्रीच्या दृष्टिकोनातून. त्याचबरोबर आपल्याला पुढे जायचं आहे ते म्हणजे त्याच्यामध्ये ही येते राजकीय प्रणाली, म्हणजे आपण कुठल्या पद्धतीची राजकीय प्रणाली स्वीकारलेली आहे. आता लोकसभेच्या निवडणुका आल्यात, त्याच्यामध्ये अनेक बाचाबाची आणि हेवे दावे, एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप, सगळेजण पेपरमध्ये मोठे लोक आजूबाजूला जेवताना पण त्याचं उदाहरण आलेलं असतं, कोण जिंकणार, कोणाला मिळणार, मग सुप्रियाताई निवडून येणार आहेत का, अजित पवारांची बायको निवडून येणार आहे, इथपर्यंत सगळे डिस्कशन्स तुम्ही ऐकत असाल. तर हे सगळं जे चाललेलं आहे ते ॲक्च्युली आपल्या राजकीय प्रणालीशी संबंधित आहे, कारण आपण संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला आहे. तर ती राजकीय प्रणाली जी पॉलिटिकल सिस्टीम आपण बोलतो आहोत ती आपण कशी स्वीकारली, का स्वीकारली, आणि आता तिच्या पुढची काही आव्हानं आहेत का, या सगळ्या विविध गोष्टींचा अभ्यासक्रम आपल्याला ह्याच्यामध्ये कव्हर करायचा असतो. म्हणजे तुम्हाला लक्षात येत असेल सिलेबस एका स्लाईडमध्ये मावलेला आहे, पण तो आपण एक्सप्लेन करताना त्याचा आवाका लक्षात घेतोय. त्यामुळे सिलेबस माहिती असणं, MPSCने तो सिलेबस देणं, तो सिलेबस समजून घेणं, ह्या दृष्टिकोनामध्ये एक गोष्ट आहे ती म्हणजे सिलेबसचा आवाका, स्कोप काय आहे. संविधान जरी आपण म्हटलेलं असलं तरी कुठल्या भागावरती प्रश्न येऊ शकतात ते MPSCने दिलेलं नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला महत्त्वाचे ठरतात ते म्हणजे अगेन मी सांगते आहे ते PYQ. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे प्रीला तुम्ही सांगताय पण आम्ही मेन्सला काय करायचं, तर मेन्सच्या सिलेबसकडे येणार आहे थोड्याच वेळात. हॅव पेशन्स, थोडंसं सब्र का फल मीठा होगा, रुकिए थोडी देर. पुढे जाते आहे पंचायती राज. आता पंचायती राज स्पेसिफिक MPSCच्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेले आहे, UPSCच्या सिलेबसमध्ये ते मेन्शन केलेलं नाहीये, पण पंचायती राज स्पेसिफिक मेन्शन केलंय आणि संविधान पण मेन्शन केलंय. तर पंचायती राज म्हणजे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, ह्या सगळ्यांचा उगम जो आहे किंवा त्यांना आधार जो आहे तो संविधानाचाच आहे. मग MPSCने हे वेगळं मेन्शन केलेलं आहे म्हणजे त्याचा एक स्वतंत्र अभ्यास आपण जास्त भर देऊन करणं अपेक्षित आहे. याला म्हणतात रीडिंग बिटवीन द लाईन्स, लक्षात येते. त्याचबरोबर आता पंचायती राज म्हणजे ग्रामीण प्रशासन संस्था आली, नगर प्रशासन संस्था आली. म्हणून मी म्हटलं की मी दोन भाग करते आहे, तो म्हणजे हा, त्याच्यानंतरचा दुसरा भाग आहे तो म्हणजे पंचायती राज आणि नगर प्रशासन, ज्याला आपण लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणतो, स्थानिक स्वराज्य संस्था. तो झाला दुसरा पार्ट सिलेबसचा. आणि तिसरा पार्ट आहे सार्वजनिक धोरण, हक्क विषयक प्रश्न इत्यादी. आता ह्याच्यामध्ये सार्वजनिक धोरण जो पार्ट आहे
पब्लिक पॉलिसी ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे बजेट आपण मांडलं जातं, बजेट नंतर त्याच्यावरती चर्चा होते, काही गोष्टी स्वस्त होतात, काही गोष्टी महाग होतात, काही गोष्टींवरचा कर वाढवला जातो, काही गोष्टींवरचा कर कमी केला जातो. त्याचबरोबर अनेक वेळा आपण वेगवेगळे निर्णय किंवा स्कीम्स असतात गव्हर्नमेंटच्या, म्हणजे मनरेगा आहे, स्वयंरोजगार योजना आहे, स्किल इंडिया मिशन आहे, त्याच्यानंतर अजून काही स्कीम्सची नावं आठवत असतील तर जरा टाका बरं चॅट बॉक्समध्ये, आपण बघूयात तुम्हाला कुठल्या कुठल्या स्कीमची नावं माहिती आहेत. कुठल्या कुठल्या स्कीमची नावं तुम्हाला माहिती आहेत गव्हर्नमेंटच्या? गव्हर्नमेंटच्या स्कीम्स माहिती आहेत का, कोणत्या कोणत्या आहेत? काही येत आहे का डोक्यामध्ये? येस, टाका लवकर लवकर. सूर्यघर योजना, PM किसान योजना. येस, गुड आफ्टरनून सुनील. अजून रोजच्या आयुष्यामध्ये दिसत आहेत अशा जरा सांगा ना, म्हणजे ज्याच्यामुळे आपलं रोजचं आयुष्य इम्पॅक्ट होत आहे, अशा योजना सांगा जरा. स्वस्त सिलेंडर मिळतं, उज्ज्वला योजना आहे, स्वच्छ भारत मिशन आहे का? आहे. येस येस. लेक लाडकी योजना, बरोबर. येस गायत्री. तर ह्या सर्व ज्या योजना आहेत, या योजनांचा अभ्यास आपण करणं आवश्यक आहे. शेततळ योजना आहे, कसेल त्याची जमीन पूर्वापासून आलेली जी योजना आहे. येस येस, राईट. आयुष्मान भारत. आता तुम्हाला आयडिया आलेली आहे की ह्या ज्या योजना आहेत, ह्या सगळ्या योजना ह्या पब्लिक पॉलिसीचा भाग आहेत, सार्वजनिक धोरण. त्याच्यामध्ये मग फॉरेन पॉलिसीचं म्हणजे ट्रेड पॉलिसी सुद्धा आली, ज्याच्यामधून आपण व्यापाराचं देवाण आणि घेवाण म्हणजे आवक आणि जावक ठरवतो. तर या सर्व पब्लिक पॉलिसीचा समावेश, पब्लिक पॉलिसीमध्ये या स्कीम्सचा, योजनांचा समावेश सुद्धा होतो. तर अशा योजनांवरती सुद्धा परीक्षांमध्ये प्रश्न येऊ शकतात. हे MPSCने पुन्हा स्पेसिफिकली दिलेलं आहे. UPSC मध्ये एवढा स्पेसिफिक सिलेबस आपल्याला प्रीला दिलेला नाही. येस, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मिड डे मील. येस, ई श्रम. प्रियंका, सूरज, साहिल, हर्षा, बुद्धम, मोनिका, गायत्री. राईट आन्सर्स. तर हा सिलेबस अशा पद्धतीने तुम्ही समजून घ्यायचा आहे आणि ह्याचं एक्सप्लेनेशन जे मी आता तुम्हाला वर्गात देते, आय होप की ऑनलाईन स्टुडंट्सला मी बघू शकत नाही, तुम्ही जरी मला बघू शकत असला तरी, त्यामुळे मी असं गृहीत धरते की आपण जे हे पॉईंट्सचं एक्सप्लेनेशन घेतो आहे, हे एक्सप्लेनेशन तुम्ही वहीमध्ये लिहून घेता आहात. कारण आत्ता लेक्चर झालं की 1 तासाने जर मी तुम्हाला विचारलं तर ह्याच्यामध्ये काय काय येऊ शकतं ह्या सिलेबसमध्ये ते तुम्हाला आठवणार नाही आहे. आणि हे जे आपण एक्सप्लेनेशन आत्ता बघतो आहे बॅचमध्ये, ते एक्सप्लेनेशन तुम्ही सतत रेफर करायचे ज्या ज्या वेळेस तुम्ही त्या त्या टॉपिकचा अभ्यास करणार आहे. त्याच्यासाठी आपण एवढं डिटेलमधलं एक्सप्लेनेशन वर्गामध्ये घेत आहोत. ओके, तर आता आपला चौथा पॉईंट झालेला आहे सिलेबसमधला, तो म्हणजे इंडियन पॉलिटी. पुढच्या पॉईंट्सकडे जाते आहे. 5वा आहे आर्थिक व सामाजिक विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य, समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी. तर ह्याच्यामध्ये येत आहे ते म्हणजे 5वा पॉइंट इकॉनॉमी अँड डेव्हलपमेंट. अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्था कोणती आहे? जगाची अर्थव्यवस्था इथे नाहीये. ऑनेस्टी नावानी यांनी जो प्रश्न विचारलेला आहे, UPSC मराठीमधून करता येईल का मॅम? तर ऑब्वियसली UPSC मराठीतून करता येतं आणि अगदी मागच्या आठवड्यामध्ये UPSC मराठीतून करता येतं का या विषयाचं यूट्यूब लेक्चर एक्सक्लुझिव्ह UPSC संदर्भामध्ये मी घेतलेलं आहे. मी असं सजेस्ट करेन ऑनेस्टली, तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही आधी ते लेक्चर बघा. लेक्चर बघितल्यावरही जर तुम्हाला शंका वाटला तर आपला आत्ता चॅट बॉक्समध्ये जे काही सुरू आहे तिथे वरती एक मेसेज पिन केलेला आहे, तिथे आपल्या इन्स्टिट्यूटचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही जरूर फोन करून विचारू शकता. मागेल त्याला विहीर योजना. येस येस. ओके, कमिंग बॅक. आता
पाचवा आपण बघतो आहोत आर्थिक व सामाजिक विकास. तर मी जे म्हणलेलं आहे इकॉनॉमी अँड डेव्हलपमेंट. तर आता इकॉनॉमीमध्ये काय काय येऊ शकतं, तर त्याच्यामध्ये पहिलं जरी आपण शाश्वत विकास सोडलं, आता आपण आधी इकॉनॉमीमध्ये काय काय येतंय ते बघूया. डायरेक्ट इकॉनॉमीशी रिलेटेड जो आहे तो हा भाग आहे अर्थव्यवस्था. आता अर्थव्यवस्था ही अशी गोष्ट असती प्रत्येकाच्या घरामध्ये पण आपण बघतो की ठराविक काहीतरी उत्पन्न असतं. मग तुम्ही जर काम करणारे असाल कुठल्या तरी इन्स्टिट्यूटमध्ये तो फिक्स सॅलरी असते. शेतकरी असाल तर पीक आल्यानंतर तुमच्या हातामध्ये पैसा येतो. किंवा तुम्ही जर रोजगारानी असाल म्हणजे तुमच्या घरच्या आई वडील किंवा कोणीतरी की रोज काम केल्यानंतर रोज तुम्हाला पैसे मिळणार आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये प्लंबिंगचं काम येऊ शकतं, इलेक्ट्रिशियनचं काम येऊ शकतं, फिक्स मंथली सॅलरी नाही असं आपण गृहीत धरलं. तर आपण काय करतो, जे आलेले पैसे असतात त्याच्या आधीच बाकीचे खर्च आवासून उभे असतात, पण त्यातली आपण काय करतो प्रायोरिटाईज करतो की बाबा अन्न आधी गरजेचं आहे, मुलं असतील तर मुलांच्या शाळेची फी भरणं आधी गरजेचं आहे, मग त्यानंतर येतं आहे ते म्हणजे आपल्या घराची असणारी इतर लोकांची आणि आपली स्वतःची असणारी कपड्याची गरज, त्यानंतर येतं आहेत म्हणजे गरजा पूर्ण केल्यानंतर जर पैसे उरले तर आपण काहीतरी छान शौकी म्हणजे एखादा गोड पदार्थ आणणं किंवा बाहेर जेवायला जाणं किंवा आता उन्हाळा सुरू आहे तर बाहेरून आईस्क्रीम खाणं, अशा गोष्टी असतात या आपण प्लॅन करतो. इकॉनॉमी अर्थव्यवस्था किंवा आर्थिक ज्या गोष्टी असतात त्या प्लॅन करून आपल्या घरामध्ये केल्या जातात. तर सगळ्या गोष्टी काही प्लॅनिंग प्रमाणेच होतात का, तर नाही. ज्यावेळेस एखाद्या गोष्टीमुळे किंवा एखाद्या कारणामुळे किंवा कुठलेही कारण माहीत नसताना व्यक्ती आजारी पडू शकते का, तर ती असते ऐन वेळेस घडलेली गोष्ट किंवा ऐन वेळेस आलेली अडचण. मग त्या अडचणीला आपण तोंड देत नाही का की नाही बाबा माझ्याकडे पैसे नाही आहेत किंवा आम्ही ह्या गोष्टीसाठी प्लॅन केलेलं नाहीये. असंच जे आपण इंडिव्हिज्युअल लाईफमध्ये बघतो त्याचाच रेप्लिका जर आपण भारताची अर्थव्यवस्था एकंदर बघितली तर त्या दृष्टिकोनातून भारत स्वतंत्र झाल्यापासून आपण काय पद्धतीने प्लॅन केला हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे काय, तर भारताची अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय आहे, ती मिश्र अर्थव्यवस्थाच आपण का स्वीकारलेली आहे. 1990-91 नंतर आपण लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, ज्याला खाउजा म्हणतात, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण, हे मॉडेल आपण का स्वीकारलं याची कारण मीमांसा थोडीशी थिअरीमध्ये आपल्याला करावी लागते. त्याच्यामध्येच त्याचबरोबर आपल्याला येतो आहे तो म्हणजे समावेशनचा भाग. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की भारत ज्यावेळेस स्वतंत्र झाला त्यावेळेस 80 ते 90% जनता ही गरीब होती, अशिक्षित होती. अशिक्षित आणि गरीब हे दोन वेगवेगळे चॅलेंजेस होते. कारण अशिक्षित होती म्हणून गरीब होती, गरीब होती म्हणून अशिक्षित होती, किंवा आणि त्याच्यात अजून भर होती ती म्हणजे ब्रिटिशांची राज्यव्यवस्था. तर ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं त्या दृष्टिकोनातून मग 5 इयर प्लॅन्स येतात, पंचवार्षिक योजना येतात, वेगवेगळ्या योजना येतात. मग त्याच्यामध्ये आर्थिक पद्धतीमध्ये आपण बजेट मांडण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यामधून पैसा कुठून येणार आहे भारतीय शासनाकडे आणि तो पैसा आलेला भारतीय शासन कसं खर्च करणार आहे, त्याच्यामध्ये लोकांच्या सोयी सुविधांसाठी किती खर्च करणार आहे, लोकांच्या आरोग्यासाठी किती खर्च करणार आहे. लोकांच्या आरोग्यासाठी म्हणजे काय, तर सरकारी इस्पितळं असतात ती कशी चालतात, तर ती सरकारच्या पैशातून चालतात. हा पैसा कुठून येतो, तर सरकारी कंपन्यांमधून येतो का टॅक्सेसमधून येतो का गव्हर्नमेंटचं स्वतःचं उत्पन्नाचं साधन काय वगैरे वगैरे. ही जी अर्थव्यवस्था आहे ती भारतीय अर्थव्यवस्था तर आपल्याला समजून घेणं अपेक्षित आहेच, पण त्याचबरोबर दुसरा त्याचा आहे आयाम तो म्हणजे सामाजिक विकास. कारण मुळामध्ये आपल्या भारत देशामध्ये जे काही व्यक्ती आहेत सर्व जे भारतीय आहेत मग त्याच्यामध्ये विविधता खूप आहे. म्हणजे महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं आपण झालं तर पश्चिम महाराष्ट्र सो कॉल्ड प्रगत आहे असं आपण म्हणतो. तिथे इंडस्ट्रीचं कॉन्सन्ट्रेशन आहे, सर्व्हिस सेक्टर तिथे बूममध्ये आहे. पण हेच आपण जर विदर्भ घेतलं किंवा मराठवाडासारखा रिजन घेतला तर इथे विदर्भामध्ये स्पेसिफिकली नॅचरल रिसोर्सेस आहेत का, तर आहेत, पण त्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीज तिथे डेव्हलप झालेल्या नाही आहेत. पण हेच आपण कोकण किनारपट्टीचा भाग घेतला तर तिथे जॉग्राफिकल चॅलेंजेस आहेत इंडस्ट्री स्थापन करण्यासाठी. पण त्याचबरोबर तुम्ही जर ठाणे आणि मुंबई उपनगरसारखा भाग घेतला तर तो डेव्हलप्ड पार्टमध्ये येतो आहे. तर हे सर्व ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की काही ठिकाणी विकास हा झालेला आहे, काही ठिकाणी विकास हा झालेला नाहीये, किंवा जेवढ्या प्रमाणामध्ये व्हायला हवा होता तेवढ्या प्रमाणामध्ये झालेला नाहीये. तर समावेशन जे आहे तर ह्या विकासाच्या इंजिनमध्ये काही जणांचा समावेश नाही झाला आहे, तर तो समावेश व्हावा म्हणून सरकारने काय काय केलेलं आहे ह्या योजनांचा सामाजिक क्षेत्रातील
उपक्रम जे आहेत सरकारचे ते पण आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यास करावा लागतो. तर हा आहे 5वा आपला सिलेबसचा पार्ट. लक्षात येतोय का? आपण ज्या पद्धतीने सिलेबसचं एक्सप्लेनेशन बघतोय, तुम्हाला सगळ्यांना हे पुसायचं नव्हतं, तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलेलं आहे का? चॅट बॉक्समध्ये मला जरा सांगा, हे चुकून पुसलं गेलेलं आहे, लिहिते परत. आणि मी अशी अपेक्षा करते की तुम्ही हे सगळं लिहून घेताय. प्रीचा सिलेबसचं डिकोडिंग आपण करतो आहोत, ते समजतं आहे का? येस आशिष, थँक्यू सांगितल्याबद्दल की समजतं आहे. स्टडी मटेरियल सगळंच इंग्लिशमधून असतं असं नाही आहे. ऑनेस्टी ज्यांनी कोणी दिलेला आहे प्रश्न, तर बेस्ट मटेरियल जरी इंग्लिशमधून असेल तरी सुद्धा तुम्हाला इंग्लिशमधून वाचून मराठीत लिहिता येत असेल तर काहीही अडसर असता कामा नाही. ओके, येस, सो समजतं आहे. पुढे जाऊयात आपण. आणि तुम्ही नोट्समध्ये लिहून घेताय वहीमध्ये जे आपण एक्सप्लेन करतोय. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे पर्यावरण परिस्थिती, जैवविविधता आणि हवामान बदल यांवरील सर्वसाधारण प्रश्न. याला विशेषज्ञांची गरज नाही. आता म्हणजे 6वा टॉपिक आहे तो म्हणजे एन्व्हायरमेंट. आता हे जरी टॉपिकचं मी नाव लिहिलेलं असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येणार आहेत. बऱ्याच गोष्टी म्हणजे काय, तर मुळामध्ये हे जे एन्व्हायरमेंटचा अभ्यास आहे, मला माहित नाही तुमच्या लहानपणी होतं की नाही, पण सामान्य विज्ञानाच्या आधी सुद्धा परिसर अभ्यास नावाची एक गोष्ट असायची. म्हणजे 1ली, 2री, 3री, 4थीला जॉग्राफी वेगळं आणि विज्ञान वेगळं, अशा वेगवेगळ्या विषय आपल्याला इतके डिटेलमधले नव्हते. ठराविक गोष्टी असायच्या, तेवढे 4-5 विषय झाले की आपलं 4थीपर्यंतचं नॉलेज संपून जायचं. तर ह्या दृष्टिकोनातून जो परिस्थिती अभ्यास किंवा ज्याला परिसर अभ्यास म्हणतात, त्या गोष्टींमध्ये काही आपल्याला बेसिक गोष्टी सांगितल्या जायच्या की ज्याच्यामध्ये झाडांची निगा घेतली पाहिजे, त्याच्यामध्ये आपल्याला अन्न साखळी एक्सप्लेन केली जायची. तर त्याचा ॲडव्हान्स व्हर्जन म्हणजे हे आहे पर्यावरण परिस्थिती, की ज्याला आपण एन्व्हायरमेंट आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही कॉम्प्लेक्स क्वेश्चन्स आत्ता निर्माण झालेले आहेत, आणि ते फक्त भारताच्या दृष्टिकोनातून नाही आहे तर जगाच्या दृष्टिकोनातून आहेत. कोणते कोणते कॉम्प्लेक्स क्वेश्चन्स असू शकतात की त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन होतं आहे, म्हणजे पर्यावरणाचा जो ऱ्हास होतोय तो मानवनिर्मित आहे का नैसर्गिक आहे, तर ऑब्व्हियसली तो मानवनिर्मित आहे. मग तो जर मानवनिर्मित असेल तर मानवाच्या ॲक्शन्समध्ये, कृत्यांमध्ये काही बदल केली तर हा ऱ्हास कमी प्रमाणामध्ये होऊ शकेल का, किंवा तो ऱ्हास न होण्यासाठी मानव काय काय करू शकतो या गोष्टींचा चर्चा केली जाते. आता मी म्हणतेय मानवानेच ते करणं अपेक्षित आहे का, तर ऑब्व्हियसली त्याचं उत्तर आहे हो, कारण बुद्धी असणं आणि बुद्धी वापरण्यामध्ये मानव सगळ्यात प्रगत प्राणी आहे आणि त्यांनीच काय काय गोष्टी निर्माण करून ठेवलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपण अन्न साखळीच्या सगळ्यात वरच्या टोकाला आहोत, त्याच्यामुळे आपणच ते बदल करणं अपेक्षित आहे. मग याच्यामध्ये तुम्ही इथे जसं म्हणलंय भारत, जग, महाराष्ट्र असं का नाही म्हणलेलं, हा प्रश्न तुम्हाला पडायला पाहिजे ज्यावेळेस तुम्ही सिलेबस वाचणार आहे. त्याचं कारण असं आहे की वायू प्रदूषण जर झालं तर वायू प्रदूषण फक्त पुण्यात होत आहे, त्याच्यामुळे पुणेकरांनीच त्याचं ॲक्शन्स केल्या पाहिजे. आणि आम्ही समजा जळगावचे तर आम्ही पर्यावरणाचं वायू प्रदूषण दूर व्हावं म्हणून आम्ही काही करणार नाही, कारण आमचं एवढं काही वायू प्रदूषणामध्ये कॉन्ट्रीब्युशन नाही. वायू प्रदूषण जिथे होत असेल तिथे लोकांनी सजगपणे वागलंच पाहिजे, यात काही शंका नाही. पण त्याबरोबर वायू जो असतो किंवा हवा जी आहे ती एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी वाहणार आहे, तिकडून इकडे येणार आहे तशी इकडून तिकडे पण जाणार आहे. ध्वनी प्रदूषण आहे, जमिनीचा ऱ्हास आहे. त्याचबरोबर आपल्याला जर तुम्हाला माहिती असेल तर ग्लोबल वॉर्मिंग सारखी गोष्ट आहे, क्लायमेट चेंज सारखी गोष्ट आहे, ग्रीन हाऊस गॅसेस इमिशन सारखी गोष्ट आहे. या विविध गोष्टींचा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आपल्याला करणं अपेक्षित आहे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे सिलेबसमधला तो म्हणजे सायन्सचा पार्ट आहे, पण इथे तुम्हाला टेक्नॉलॉजीचा पार्ट नाही. इथे स्पष्ट काय म्हणलेलं आहे, सामान्य विज्ञान, जनरल सायन्स तुम्हाला करायचं आहे. म्हणजे तुम्ही जे 10वी-12वी पर्यंत, जर 10वी पर्यंत तुमचं सायन्स शाळेमध्ये सगळ्यांना असतं, 11वी नंतर जर तुम्ही दुसरं कुठलं फील्ड निवडला असेल तरी तुम्हाला 10वी पर्यंत जसं होतं तसं किंवा 12वी पर्यंत जसं असतं तसं केमिस्ट्री, फिजिक्स आणि बायोलॉजीमध्ये जे बेसिक ज्ञान आहे
तेच बेसिक नॉलेज तुम्हाला इथे अपेक्षित आहे. आता इथे त्यांनी स्पेसिफाय केलेलं नाही आहे, हिस्ट्रीमध्ये जसं स्पेसिफाय केलेलं नाही आहे तसं, पण तुम्ही जर PYQs बघितले तर त्या PYQच्या दृष्टिकोनातून तुम्हाला हे अनालिसिस करता येतं की फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी ह्या 3 विषयांवरचेच आपल्याला प्रश्न प्रिलिममध्ये परीक्षेमध्ये येतात, कारण सामान्य विज्ञानचा अर्थच तो होतो. आता या सिलेबसमध्ये तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर विचारा, अन्यथा आपण पुढच्या टॉपिककडे जाऊया. गायत्री लेक्चरची PDF सिलेबसचीच PDF आहे ही, लेक्चरच्या मध्ये मी दुसरं काही घेतलेलं नाही आहे. मी जे एक्सप्लेन करते ते PDF मध्ये देणं खूपच कठीण आहे, त्याच्यामुळे मी जे एक्सप्लेन करते ते शक्यतो लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि हे YouTube लाईव्ह लेक्चर आहे, त्याच्यामुळे आत्ता तुम्हाला समहाव कुठल्या परिस्थितीमुळे जर लिहिणं शक्य नसेल तर तुम्ही ते YouTubeला जाऊन पुन्हा एकदा हे लेक्चरसुद्धा बघू शकणार आहात, ज्यावेळेस तुम्ही नोट्स काढू शकाल. त्यामुळे तुम्ही नोट्स काढा. सिलेबसची PDF टेलिग्राम चॅनलवर आपण टाकणार आहोत, आणि आपल्या GS फाउंडेशन नावाचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये फ्री मटेरियलमध्ये तुम्हाला UPSCच्या सिलेबसची पण PDF मिळते आहे, फ्री मटेरियलमध्ये आहे. आणि आपल्या स्टेट सर्व्हिसेसची म्हणजे MPSCची सुद्धा असणारी जी PDF आहे ती पण तिथे तुम्हाला उपलब्ध होणार आहे. ओके, तुमचे काही प्रश्न येताना दिसत नाही आहेत. सो मी असं गृहीत धरते की तुम्हाला प्रिलिमचा पेपर 1चा सिलेबस व्यवस्थित कळलेला आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. आता मी येते आहे तो म्हणजे पेपर 2 प्रीचा जो आहे तो म्हणजे CSATचा पेपर, जो क्वालिफाईंग झालेला आहे आता, ज्याच्यामुळे आपल्याला टेन्शन घेण्याची गरज नाही. स्पेसिफिकली जे आर्ट्सचे आहेत किंवा ज्यांना गणित नावाने पोटामध्ये गोळा येतो, त्याचा काय काय आहे ते बघूया आता सिलेबस. पहिला आहे आकलन, संवाद कौशल्यांसह आंतरव्यक्तिगत कौशल्य, तर्कशुद्ध तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता, निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण, सर्वसाधारण मानसिक क्षमता, मूळ संख्यांकता, मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्य. आता या सगळ्याचं कन्क्लुजन जर करायचं झालं तर आपल्याला शाळेमध्ये ज्या पद्धतीचं गणित होतं, ज्याच्यामध्ये शेकडाशी संबंधित असलेली गणितं असायची, त्याचबरोबर ज्याला आपण प्रोबॅबिलिटी आणि हे म्हणतो, म्हणजे 5 लाल चेंडू आहेत आणि 3 पिवळे चेंडू आहेत, तर आपण ते मिक्स केले म्हणजे 8 चेंडू झाले. तर त्याच्यातला कुठला एक चेंडू जर उचलला तर किती शक्यता आहे की तुमच्या हातामध्ये लाल चेंडू येईल. अशा पद्धतीचे जे गणितं किंवा असतात त्या संदर्भातली गणितं, ह्याच्यामध्ये ज्याला आपण प्रोबॅबिलिटीची गणितं म्हणतो ती असतात. त्याचबरोबर आपण जे म्हणतो इथे हे मी एक्सप्लेन आत्ता करते आहे, मूळ संख्यांकता, अंक आणि त्याचे संबंध, परिमाणाचा क्रम, इयत्ता 10वी स्तरावरील आहे. तर आपल्याला स्तर ऑलरेडी इथे दिलेला आहे. त्याचबरोबर तक्ता, आलेख, कोष्टक, विधा पर्याप्तता इत्यादी हे सुद्धा आपल्याला 10वीच्या लेवलवरचं करायचं आहे. डायरेक्ट गणिताशी संबंध असणारे जी प्रकार आहे तो ह्या सेक्शनमध्ये येतो आहे. आता आला वरचा प्रश्न. वरचे जे 4 पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला आकलन करायचं आहे. म्हणजे काय, आकलनाचा अर्थ काय होतो आहे. आजच्या लेक्चरमध्ये मी जे काही सगळं एक्सप्लेन करते आहे तुम्हाला, समजा आता 50 विद्यार्थी आहेत तर त्या 50 विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येकाला वेगवेगळं समजणार आहे. सांगणारी मी एकच व्यक्ती आहे पण प्रत्येकाला काही वेगळ्या गोष्टी समजणार आहे. म्हणजे तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे की 10 लोकांना डोळ्याला पट्टी बांधून सोडलं आणि हत्ती ठेवलेला आहे समोर, आणि प्रत्येकाला हात लावून 10 ठिकाणी ठेवले आणि 10 ठिकाणी वेगवेगळ्या जणांना वेगवेगळे काही काही गोष्टींना हात लागतोय हत्तीच्या प्रत्येक अंगाला. तर प्रत्येक जण काहीतरी वेगळं वर्णन करतोय. व्यक्ती किंवा ती वस्तू जी आहे हत्ती ती एकच आहे. तर आकलनचा अर्थ इथे आपल्याला आता एक्सप्रेस जो करायचा आहे परीक्षेमध्ये तो प्रत्येकाला जसा वाटलाय तसा करणं अपेक्षित नाहीये. तर तिथे आपल्याला काही उतारे दिले जातात आणि त्या उतार्यांच्या आधारावरती आपल्याला प्रश्न दिले जातात. आता हे फक्त MPSCतच होतंय किंवा UPSCतच असे प्रश्न असतात असं नाहीये. नेट सेटच्या परीक्षा असतील, UPSCच्या अदर काही परीक्षा असतील किंवा वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम्स असतात, आता CETs असतात, अशा वेगवेगळ्या CETमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे पॅसेजेस देणं आणि पॅसेजेसवरती प्रश्न विचारणं आणि त्याचं उत्तर तुम्ही पॅसेजमधून देणं अपेक्षित आहे. तुम्हाला काय माहिती आणि तुम्हाला काय वाटतंय हे तिथं सांगणं अपेक्षित नाही. त्याला म्हणणार आहे आकलन.
तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्यांनी तो पेपर सेट केलेला आहे त्यांना त्या दृष्टिकोनातून तुम्हाला जे आकलन होणं अपेक्षित आहे ते आकलन तुम्हाला होतंय की नाही हे तिथे ते चेक करणार आहेत. त्या दृष्टिकोनातून आकलन म्हणजे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, वाचल्यानंतर तुम्हाला समजतं की नाही समजत हे चेक करण्यासाठी ते आहे. त्याचबरोबर इंटरपर्सनल स्किल्स, त्याच्यामध्ये सुद्धा असे आता मी जे म्हणले आकलन होणं अपेक्षित आहे तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयाचे वेगवेगळे पॅसेजेस तुम्हाला दिले जातात. त्याच्यामध्ये काही फिलॉसॉफिकल पॅसेज असतो, काही वेळा इलेक्शन्स आणि कॉन्स्टिट्यूशन्स आणि गव्हर्नन्सशी रिलेटेड एक पॅसेज असतो. त्याचबरोबर एक पॅसेज असतो तो सायन्स बेस्ड किंवा टेक्नॉलॉजी बेस्ड एक पॅसेज असतो. त्याचबरोबर एक पॅसेज असा असतो की जो फक्त मराठीतून असतो, त्याचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये नसतं MPSCला. आणि UPSCला एक पॅसेज असतो जो फक्त इंग्रजीत असतो, त्याचं ट्रान्सलेशन हिंदीमध्ये दिलेलं नसतं. त्याचबरोबर MPSCला ॲडिशनल ही गोष्ट असते की त्याच्यामध्ये तुम्हाला एक पॅसेज इंग्लिशमध्ये असतो, त्याचं मराठी ट्रान्सलेशन दिलेलं नसतं. सो तुमचं भाषेवरचं प्रभुत्व किती आहे, भाषेवरचं प्रभुत्व इन द सेन्स तुम्हाला बोलता किती चांगलं येतं आणि लिहिता किती चांगलं येतं नाही, तुम्हाला त्या भाषेमध्ये वाचलेलं किती समजतं, इंग्रजी आणि मराठी या दोन्हीचं ज्ञान आपल्याला आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपलं आकलन जे आहे ते CSATच्या पेपरमध्ये चेक केलं जातं. निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण ह्याच्याकडे येते, ज्याला आपण डिसिजन मेकिंग म्हणतो. तर हे जे प्रश्न असतात हे शक्यतो पेपरच्या आपल्या शेवटी असतात आणि त्या प्रश्नांमध्ये बऱ्याच वेळा कंडिशन दिली जाते की तुम्ही अधिकाराच्या स्थानावरती आहात आणि तुमच्याकडे 2 व्यक्ती आल्यात जे तुमच्या अंडरमध्ये काम करतात आणि त्यांनी तुमच्याकडे अशी तक्रार केलेली आहे की तुमचा जो कलिग आहे म्हणजे वरच्या पोझिशनवरती काम करणारा जो व्यक्ती आहे त्यांनी आमचं एक्सप्लॉयटेशन केलेलं आहे किंवा आमच्यावरती त्यांनी अन्याय केलेला आहे असं त्यांनी तुम्हाला सांगितलं. तर त्या पोझिशनमध्ये असताना तुम्ही काय काय करू शकता किंवा काय काय करायला असे आपल्याला 4 पर्याय दिलेले असतात आणि त्यातला योग्य पर्याय आपल्याला निवडायचा असतो. तर त्याच्यामध्ये तुम्ही डिसिजन मेकर आहात की नाही हे पडताळणी करण्यासाठी ते डिसिजन मेकिंगचे प्रश्न आपल्याला दिले जातात. आधी तुम्ही म्हणाल की आम्ही अजून प्रीच पास नाही झालोय, डिसिजन मेकिंग आत्ता चेक करण्याची काय गरज आहे. तर मुळात तुमच्यामध्ये ती डिसिजन मेकिंगची क्वालिटी आहे किंवा नाही, इंडिव्हिज्युअली जरी तपासलं गेलं नाही तरी तुम्ही तेवढं क्वालिफाय होऊ शकताय की नाही, मिनिमम लेवलपर्यंत तुमची जाण्याची क्षमता आहे किंवा नाही ही क्षमता तपासण्यासाठी डिसिजन मेकिंगचे प्रश्नसुद्धा प्रिलिमच्या CSAT पेपरमध्ये असतात. आणि सर्वसाधारण मानसिक क्षमता ज्याच्यामध्ये ॲनालिटिकल पॉवर आपली असू शकते का नाही त्या आधारावरचे सुद्धा काही केस स्टडीज आणि काही कॉम्प्लेक्स क्वेश्चन्स आपल्याला रिझनिंगचे आणि ॲनालिटिकल रिझनिंगचे प्रिलिमच्या ह्या CSATच्या पेपरमध्ये असतात. तर ह्याच्यामध्ये जास्त एक्सप्लेनेशन देण्यासारखा नाही आहे जसं GSचा कॉम्प्लेक्स सिलेबस होता, कारण ह्या गोष्टी आणि ह्या गोष्टी 2 ज्या आहेत या तर सरळ सरळ पॅसेजवरती आहेत आणि ह्या सरळ सरळ तुम्हाला गणित सॉल्व्ह करून त्याचं उत्तर ऑब्जेक्टिव्हच तुम्हाला काढावं लागतं. त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करण्याशिवाय पर्याय नसतो. समजुतीच्या आधारावरती या गोष्टी नाही आहेत. आणि हा मी सांगितलं तो सुद्धा पुन्हा एकदा पॅसेज आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शनशी संबंधित असणारा गोष्टी आहे की ज्याच्यामध्ये इंग्रजी आणि भाषेचं तुमचं बेसिक ज्ञान तपासलं जातं. ओके, सो इथे आपला प्रिलिमचं सिलेबसचं डिकोडिंग जे आहे ते संपलेलं आहे. येस, प्रियंका प्रश्न नाही कळलाय मला, जरा परत पाठवू शकला तर बरं होईल. प्रीला पेपर 1 मध्ये सिलेबस हे तेच मेन P1 ला असेल का? प्रश्न नाही कळलाय प्रियंका, पुन्हा एकदा जरा प्रश्न पाठवा मला, तोपर्यंत आपण पुढे जाऊया. इथपर्यंत कुणाला काही शंका आहे का? शंका असेल तर चॅट बॉक्समध्ये पाठवा. आता आपण जातो आहोत तो म्हणजे मेन्सचा सिलेबस. मेन्सचा सिलेबस डिकोड करणं थोडंसं बऱ्याच वेळा अवघड जातं मुलांना असं दिसतं आहे, कारण न्यू पॅटर्न आहे हा. पुढच्या टॉपिककडे जाऊया. आता मी मेन्सचा परीक्षा पद्धती सांगण्यामध्ये वेळ घालवणार नाही आहे, त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट सिलेबस डिकोडिंगकडे जातो आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला पहिले 2 पेपर आहेत हे कंपल्सरी पेपर्स आहेत जे आपल्याला क्वालिफाईंग आहेत भाषा विषय. तर तुम्ही UPSC करा किंवा MPSC करा, मराठी आणि इंग्रजी हे 2 पेपर आपले गृहीत आहेत. त्यामुळे मी मराठी भाषेचा अर्हता पात्र जो सिलेबस दिलेला आहे तो इथे घेतलेला आहे. तर याच्यामध्ये तुमची वाचन आणि आकलन क्षमता, मराठी भाषेचं स्पष्ट ज्ञान तुम्हाला प्रतीत होतं आहे की नाही हे चेक करण्यासाठी अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाणार आहेत. काय काय प्रश्न विचारले जाणार आहेत बघा. दिलेल्या परिच्छेदांचे आकलन, म्हणजे पुन्हा आता
जो परिच्छेद दिलेला आहे तो तुम्हाला समजतोय की नाही याचं आकलन केलं जाईल. संक्षिप्त लेखन, सारांश लेखन ज्याला म्हणतात, म्हणजे पानभर तुम्हाला उतारा देणार आणि त्याचा 1/3 मध्ये तुम्हाला कट डाऊन करून त्याचा सारांश सांगायचा आहे. म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी जसं आपण सांगतो, अख्खी स्टोरी एवढी मोठी ऐकतो आणि त्याच्यानंतर एका वाक्यामध्ये आपण तात्पर्य सांगतो, तशा पद्धतीने पानभर जर तुम्हाला एखादा उतारा दिला असेल तर त्याच्या कोअर आयडियाज घेऊन तुम्हाला सारांश लेखन, हे 10वी 12वीला सगळ्यांना भाषा पेपरमध्ये झालेलं आहे, वेगळं काही नाही आहे. त्याचबरोबर तुम्हाला शब्दसंग्रह, त्याच्याशी संदर्भातले ग्रामरशी रिलेटेड किंवा म्हणी किंवा त्या शब्दाचा काय अर्थ होतो या पद्धतीचे काही प्रश्न असणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला तिथे एसे रायटिंगचा भाग असणार आहे, निबंध ज्याला म्हणतात. तर त्याच्यामध्ये शेवटचा जो आहे तो म्हणजे तुम्हाला इंग्रजी ते मराठी आणि मराठी ते इंग्रजी असे भाषेत तुम्हाला अनुवाद करायचा आहे. एक पॅराग्राफ तुम्हाला इंग्रजीत देणार, त्याचं मराठीत भाषांतर तुम्हाला करायचं आहे. एक पॅराग्राफ मराठीत देणार, त्याचं भाषांतर तुम्हाला इंग्रजीत करायचं आहे. हे दोन्हीही करण्यासाठी दोन्हीही भाषांवरती थोडीशी पकड असल्याशिवाय ते ट्रान्सलेशन करणं जमत नाही. आता तुम्ही मॅडम म्हणाल पोटात गोळा आला असेल की मॅडम हे कसं शक्य आहे, ट्रान्सलेशन इंग्रजी टू मराठी, मराठी टू इंग्रजी. अभ्यास करून करून ते बरोबर जमतं. अभ्यासात तुम्हाला मास्टरी आली की ट्रान्सलेशनचा भाग तुम्हाला अवघड वाटणार नाही. हे आपण ऑलरेडी 10वी 12वीला केलेलं असतं, पण त्यावेळेस केलेलं आहे याचा कॉन्फिडन्स आपण थोडासा गमावून बसतो, कारण मध्ये 5 वर्षाचा गॅप गेलेला असतो. तर घाबरायची गरज नाही आणि हे तुमच्या फायनल सिलेक्शनमध्ये ह्याचे मार्क्स गृहीत धरले जात नाहीत, त्यामुळे ह्या पेपरचं टेन्शन घेण्याची गरज नाही. हा फक्त क्वालिफाईंग पेपर आहे मराठी. तसंच इंग्रजीचा पण तुम्ही सिलेबस बघितला तर इंग्रजीचा सिलेबस सुद्धा सेम आहे. त्याच्यामध्ये शेवटचा जे ट्रान्सलेशनचा जो भाग आहे तो ऑलरेडी तुमचा चेक करून झाला तर तेवढाच वगळलेला आहे. बाकी आधीच्या पेपरमध्ये जो सिलेबस दिलेला आहे पेपरचा, भाषा पेपरचा, तोच सिलेबस इथे सुद्धा दिलेला आहे. ओके, पुढे जाऊयात. आता येते आहे तो म्हणजे मेन्सचा आपला पेपर 1, जिथून आपले मार्क गृहीत धरणं सुरू होतं. ज्याला आपण पेपर 3 इथं UPSCने पेपर 1 म्हटलेला आहे, MPSCने त्याला पेपर 3 म्हटलेला आहे. ओके, जो आहे एसेचा पेपर. एसेच्या पेपरकडे जाते मी. आता तुम्हाला आठवत असेल शाळेमध्ये कंपल्सरी आपल्याला मराठी आणि इंग्रजीमध्ये एसे रायटिंग असायचं. काय काय एसेचा सिलेबस काय बघा, वाचूयात तो आधी. उमेदवारांनी निबंधाच्या पेपरमध्ये बहुविध विषयांवर निबंध लिहिणे आवश्यक असेल. निबंधाच्या विषयाची सुसंगत मांडणी करणे, क्रमवार संकल्पनांची मांडणी करणे आणि संक्षिप्त लेखन करणे त्यांचेकडून अपेक्षित आहे. आता तुम्ही बघाल तर फक्त निबंधाचा पेपरच इथे 250 मार्काचा आहे. शाळेच्या कॉलेजच्या एक्झाममध्ये आपण काय करतो, 10 किंवा हार्डली 12 मार्काला आपल्याला निबंध लेखन असतं आणि त्याच्यामध्ये आपण 3 पानं 4 पानं निबंध लिहून येतो. इथे तसं आहे का? नाही. UPSCचे जर क्वेश्चन पेपर आपण बघितले तर UPSCच्या क्वेश्चन पेपरमध्ये 125 मार्कांसाठी एक निबंध आणि 125 मार्कांसाठी एक निबंध, म्हणजे तुम्हाला UPSCच्या परीक्षेमध्ये 2च निबंध लिहायचे, 125 मार्कांचे. साधारण 1000 शब्दांचे तुम्हाला तिथे लिहायला असतात. आता MPSC काय करते माहिती नाही, पण हे जे निबंध लेखन आहे त्याविषयी थोडंसं, आता इथे जे लिहिलेलं आहे त्याच्यातून अर्थ काहीच कळत नाही. तर UPSC मध्ये आपल्याला 4 किंवा 5 निबंध दिलेले असतात कॅटेगरी A मध्ये, त्याच्यातून एक आपल्याला निवडायचा असतो. आणि पार्ट B मध्ये अजून 4 ते 5 विषयांची यादी दिलेली असते, त्याच्यामधून आपल्याला पुन्हा एकदा निबंध लेखन एक विषयावरती करायचं असतं. असे 2 कॅटेगरीमध्ये आपल्याला निबंध लिहायचे असतात. तुम्ही जर आत्तापर्यंतचा UPSCचा ट्रेंड बघितला तर तुम्हाला माहिती आहे की निबंध लेखनामध्ये थोडीशी फिलॉसॉफिकल आणि लिंग्विस्टिक स्किल्स चेक होणारी जी निबंध लेखन असतं त्याची वेगळी कॅटेगरी आहे. आणि वैचारिक पातळीवरती कुठल्या तरी हार्डकोर विषयावरती निबंध लेखन लिहिणं ही वेगळी कॅटेगरी आहे. तर ह्या 2 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये प्रत्येकाने निबंध लिहिणं अपेक्षित आहे UPSCच्या दृष्टिकोनातून. त्या दृष्टिकोनातून UPSCने आधीच डिक्लेरेशन दिलेलं होतं की ज्या पद्धतीने त्यांनी एक्झाम पुढे त्या कंडक्ट करणार आहे. आता MPSC काय करणार आहे,
आपल्याला UPSCच्या आधारावरती सिलेबस तर त्यांनी दिलेला आहे, पण क्वेश्चन पेपर कशा पद्धतीचा असेल हे अजून तरी सांगितलेलं नाही आहे. होपफुली ही प्री झाल्यानंतर का होईना मॉडेल क्वेश्चन पेपर UPSC सारखा MPSC देईल. तर ह्यामध्ये आपल्याला निबंध लिहायचा आहे. म्हणजे काय लिहायचं आहे? आता तुम्हाला आठवत असेल की आपण एखाद्या विषयाला धरून अखंड किती काही वेळ बोलत बसतो. स्पेसिफिकली सगळ्यांशी बोलण्याची सवय नसते, पण एखाद्या जवळच्या व्यक्तीविषयी किंवा व्यक्तीबरोबर, आईबरोबर, वडिलांबरोबर, भावाबरोबर, बहिणीबरोबर, मैत्रिणीबरोबर, मित्राबरोबर आपण एखाद्या विषयावरती असंख्य वेळ वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अगदी वेगवेगळे आयाम आपण बोलून घेतो. तसं निबंधामध्ये आपल्याला त्या गोष्टीवरती जो विचारलेला प्रश्न आहे त्या प्रश्नाचा अर्थ म्हणजे प्रश्नामध्ये डिमांड काय आहे ते आपल्याला समजून घेणं फार गरजेचं असतं. ती डिमांड आपल्याला समजल्यानंतर आपण निबंध व्यवस्थित पद्धतीने लिहू शकणार आहे. तो निबंध कसा पाहिजे आहे ते आपल्याला परीक्षा पद्धतीमध्ये इथे सिलेबसमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की तो फ्लोई पाहिजे. क्रमवार संकल्पनांची मांडणी करायची आहे. एका संकल्पनेतून दुसऱ्या संकल्पनेत, दुसऱ्या संकल्पनेतून तिसऱ्या संकल्पनेत असं एका पॅरेग्राफशी दुसऱ्या पॅरेग्राफशी संबंध पाहिजे. त्याचबरोबर ते एकमेकांना रिलेटेड पाहिजेत, सुसंगत पाहिजेत. म्हणजे आता तुम्ही बराक ओबामा बद्दल बोलताय आणि लगेच दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये जाऊन किंवा अमेरिकेबद्दल बोलताय आणि दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये लगेच जाऊन तुमच्या गल्लीत काय घडतंय असं बोलताय आणि ज्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही असं असता कामा नये. तर ती मांडणी तुमची सुसंगत पाहिजे आणि फ्लोई पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये संपूर्ण निबंधामध्ये तुम्हाला फ्लो मेंटेन करायचा आहे. वियर्ड कुठला तरी असंबद्ध बडबड करण्यासारखी जी कॉलेजमध्ये शाळेमध्ये असंबद्ध बडबडीच्या स्पर्धा तुम्ही ऐकल्या असतील, तर तसा निबंध असंबद्ध बडबड वाटता कामा नये याची खबरदारी आपल्याला निबंधाच्या ह्याच्यामध्ये घ्यायचा आहे. आणि हा डिसाइडिंग फॅक्टर आणि डिसाइडिंग पेपर असू शकतो. ओके, आता येथे आहे ते म्हणजे पेपर 3 किंवा ज्याला GS2 म्हणतात त्या पेपरच्या सिलेबसकडे. GS1 सॉरी. आता हा आहे ॲक्च्युअल GS1चा सिलेबस. मेन्सचा जो GS1चा पेपर आहे त्याचा सिलेबस तुम्ही जर बघितलं तर त्याचं हेडिंग काय आहे? इंडियन हेरिटेज अँड कल्चर, हिस्ट्री अँड जॉग्रफी ऑफ द वर्ल्ड अँड सोसायटी, एवढंच हेडिंग दिलेलं आहे. पण ते इतकं सोपं नाही, त्याच्यामध्ये अनेक बारकावे आहेत. त्याच्यामुळे पहिल्या पेपरचं सिलेबसचं जे डिव्हिजन आहे ते मी वेगवेगळ्या सेक्शन्समध्ये केलं आहे. म्हणजे GS1A, GS1B, GS1C, GS1D, GS1E असं बायफर्केशन, डिव्हिजन, विभाजन मी GS1च्या पेपरचं इटसेल्फ केलेलं आहे. तर तो सेक्शन वाईज सिलेबस आपण आज बघणार आहोत. अखंड एकदम सिलेबस मी असा एक्सप्लेन करणार नाही. आणि आत्ता ऑलरेडी 4:45 झालेत. सो मला असं वाटतं की अखंड GS4 जे आहेत आपले पेपर्स ते आत्ता कव्हर होणं शक्य नाही आहे. 4:15ला आपल्याला थांबायला लागेल. जर आपला सिलेबस आज पूर्ण सिलेबस डिकोडिंग झालं नाही मेन्सचं, तर हेच कंटिन्यू आपण उद्याच्या लेक्चरमध्ये करण्याचा प्रयत्न करू. उद्याचं आपलं लेक्चर इंडियन पॉलिटीचं आहे, इंट्रोडक्टरी माझं, पण ते आपल्याला कदाचित पोस्टपोन करावं लागू शकतं. किंवा पहिलं लेक्चर सिलेबस डिकोडिंग आणि दुसरं इंडियन पॉलिटी, त्याप्रमाणच्या सूचना ज्या आहेत त्या तुम्हाला यूट्यूबच्या ह्याच्यामध्ये प्लेलिस्टमध्ये मिळून जातील. आणि तुम्ही जर फाउंडेशनचं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्या मिळून जातील. तर बघूया आपण 5:15 पर्यंत कसा आणि कोणता सिलेबस पूर्ण होतोय. मीनवाईल तुमच्या काही शंका आलेल्या आहेत का बघते आहे. 1 मिनिट. सारांश लेखनामध्ये बऱ्याच वेळा सारांश लेखन ज्या वेळेस विचारलेलं असतं त्या वेळेस टायटल लिहिणं अपेक्षित असतं. हा भाषेचा प्रघात आहे की टायटल सजेस्ट करणं अपेक्षित असतं. पण आता MPSC काय करते आहे आणि मॉडेल कसं देते आहे त्याच्यावरती ठरेल. पण शक्यतो थंब रूल आहे की सारांश लेखन असेल तर तुम्ही टायटल देणं गरजेचं असतं. हर्षा, हे सगळं तुम्ही बॅचमध्ये कव्हर करून घेतलं मॅम, ट्रान्सलेट वगैरे. आता ट्रान्सलेशन कसं करायचं आहे आणि मराठी आणि इंग्रजी भाषेचा जो विषय येतो आहे तो GSचा भाग नाही आहे, ते कंपल्सरी विषय आहेत. तर ते आत्ता फाउंडेशन कोर्समध्ये आपलं होणार नाही आहे. फाउंडेशन कोर्स ही 1 महिन्याचीच बॅच आहे गायत्री. आणि 1 महिन्याच्या बॅचमध्ये जो आपण सिलेबस डिस्कस करायलाच आपल्याला 1.5-2 तास लागतात आहेत. तर संपूर्ण बॅचमध्ये ते होणं कठीण आहे.
त्याच्यासाठी तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅचचा विचार करायला लागू शकेल. पण ह्या बॅचमध्ये आपण काय करतोय तर परीक्षेचं स्वरूप समजून घेतोय, सिलेबस डिकोडिंग करतोय, त्याचबरोबर ह्या सिलेबसशी रिलेटेड असणारे जे काही स्किल्स आहेत की कोणते कोणते स्किल्स तुम्हाला या स्पर्धा परीक्षा देताना असणं गरजेचं आहे आणि ते जर तुमच्यामध्ये आहेत तर ते डेव्हलप कसे करायचे आणि जर तुम्हाला असं वाटतं ते तुमच्यामध्ये नाहीत तर ते कसे डेव्हलप करायचे ह्या दृष्टिकोनातून तुमचा बेस निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून GS फाउंडेशनच्या ह्या 1 मंथ कोर्सचं डिस्क्रिप्शन आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर करणं थोडंसं कठीण आहे, ते होणं शक्य नाही आहे. गायत्री, मॅथमॅटिक्स तुम्ही करून घेणार का CSATच्या पेपरचं? तर कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच जी असेल प्रिलिम आणि मेन्स कंप्लीट असणारी जी जुलै महिन्यामध्ये आपली सुरू होणार आहे त्याच्यामध्ये तुमचा CSATचा पोर्शन जो आहे तो कव्हर करून घेतला जाईल. त्याच्यामध्ये मग गणित, नंतर लॉजिकल रिझनिंग, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आणि जे काय आपण सिलेबसमधले पॉईंट बघितले ते तुमचे कव्हर होतील. प्रियंका, ओके. सूरज हॅज जस्ट डिलीटेड द मेसेज. सूरजने मेसेज डिलीट केलेला आहे, का केलेला आहे आय डोंट नो. शतिक्षा विचारते आहे की मॅम कॅन यू एक्सप्लेन अ लिटिल इन इंग्लिश ऑल्सो लाईक सिलेबस पॉईंट्स. शतिक्षा, मी त्याच्यासाठी सिलेबसचे पॉईंट्स थोडेसे इंग्लिशमधून लिहिण्याचा प्रयत्न करत होते. जास्त इंग्लिश झाल्यावर सुद्धा जे मेजॉरिटी लोक आहेत ज्यांना मराठीमधनं गायडन्स हवा आहे त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. तर तुम्ही एक काम करू शकता, तुम्ही जर पुण्यात असाल तर तुम्ही भेटायला येऊ शकता किंवा तुम्ही फोनवर सुद्धा आमच्याशी संपर्क साधू शकता. ओके. शक्यतो मी हेडिंग पॉईंट्स जे आहेत ते सिलेबसचे इंग्लिशमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एसे टॉपिक इंग्लिशमध्ये आला तर इंग्लिशमध्येच लिहावं लागणार का मॅम? मोनिका, तुम्ही मीडियम ऑफ आन्सर जे निवडणार आहात म्हणजे MPSC द्या किंवा UPSC द्या. जर तुम्ही MPSC इंग्लिशमधून देणार असाल तर एसे तुम्ही इंग्लिशमधून द्यायचा आहे. क्वेश्चन पेपर हा तुमचा मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये असणार आहे MPSCचा, आणि UPSCचा क्वेश्चन पेपर जो असणार आहे तो हिंदी आणि इंग्रजीमध्ये असणार आहे. क्वेश्चन पेपरमध्ये ह्याच भाषांचा समावेश असेल, लिहिताना मात्र तुम्ही मराठी माध्यम निवडू शकणार आहात. ओके. मोनिका, निबंधाचे विषय कसे असू शकतात? निबंधाचा विषय संदर्भातलं एक सेपरेट लेक्चर आपण प्लॅन केलेलं आहे या फाउंडेशन कोर्समध्ये. त्याच्यामध्ये निबंधाची तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे, त्याचबरोबर निबंध जर तुम्हाला म्हणजे लिखाणामध्येच तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल की 20 शब्दामध्ये लिहिणं एवढीच तुमची कॅपॅसिटी, एका वाक्यात उत्तरं द्या, तुम्हाला जर लहानपणी खूप आवडत असतील परीक्षेमध्ये, शाळेच्या परीक्षेमध्ये, आणि तुम्हाला सविस्तर उत्तर लिहा ही जर कॅटेगरी आवडत नसेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला रायटिंग स्किल्स थोडेसे इम्प्रूव्ह करण्याची गरज पडणार आहे. तर ह्या दृष्टिकोनातून निबंधाची रायटिंग स्किल्सची डिमांड काय आहे आणि मेन्सच्या GSच्या पेपरची रायटिंग स्किल्सची काय डिमांड आहे हे आपण संपूर्ण स्वतंत्र लेक्चरमध्ये घेणार आहोत. What are the important elements for essay writing? Shatiksha, that's what I have explained just that essay writing is a different category of writing. For essay writing you require different skills. At the same time for GS papers you require different skills. So writing skills will be the separate topic of discussions, the lectures we have planned in future days of the foundation course. Okay, Shatiksha, I hope I have cleared your doubt. एसेची तयारी कशी करावी सुरुवातीपासून? बुद्धम, त्याविषयी आपण सेपरेट लेक्चर घेतो आहोत, सो तोपर्यंत थोडेसे पेशन्स ठेवायला हरकत नाही. ठीक आहे, पुढे जाऊयात. आता मी येते आहे कॅटेगरायझेशन ऑफ GS1. आपला जो GS1चा सिलेबस आहे त्या सिलेबसचं डिस्क्रिप्शनकडे आपण जाऊयात. त्याचा पहिला जो सिलेबसचा पॉईंट आहे तो मी डिफाईन केलेला आहे, तो म्हणजे सेक्शन A. इथे मी दिलेला आहे बघा, GS1चा जो सेक्शन A आहे त्याच्यामधला हा सिलेबस आहे. तुम्ही हा घरी लिहिणं अपेक्षित आहे. मी जो पहिल्यांदाच तुम्हाला होमवर्क दिलेला आहे त्या दृष्टिकोनातून तुम्ही होमवर्क घरी करायचा आहे. कंपल्सरी आहे का ते? तर हो, कंपल्सरी आहे. प्रिलिमचा आपला पूर्ण झालेला आहे. मेन्सचा आपण आता एसेच्या पेपरपासून सुरुवात केलेली आहे. भारतीय वारसा आणि संस्कृती सामान्य अध्ययन 1 मध्ये पहिला पार्ट जो आहे आपला सिलेबसचा तो आहे भारतीय वारसा आणि संस्कृती. त्याच्यामध्ये काय काय आहे बघा. भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत टाइमलाईन आपल्याला दिलेली आहे सिलेबसमध्ये, UPSC आणि MPSC दोघांनीही. असलेली कलेची रूपे, साहित्य व स्थापत्य कला यांच्या ठळक पैलूंचा समावेश केला राहील. आता UPSC व्यतिरिक्त MPSCने काय ऍड केलेलं आहे? महाराष्ट्रातील संत चळवळीच्या विशेष संदर्भामध्ये भक्ती चळवळ आणि त्याचे तत्वज्ञान. आता इथे काय काय अँगल्स येऊ शकतात बघा. आर्ट अँड कल्चरमध्ये इंडियन कल्चरचा जो भाग आहे,
भारतीय वारसा आणि संस्कृतीचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये काय काय येत आहे ते बघूया आपण. तुम्ही कुठल्याही गावचे असाल तरी कुठलं ना कुठलं तरी तुमच्या जवळपास किंवा तुमच्या गावामध्ये एखादं काहीतरी पुरातत्व असणारी एखादी बिल्डिंग असणार आहे, ज्याला गडी म्हणायचे, राजवाडा म्हणायचे, किंवा एखादं पूर्वापार असलेलं सरंजामशाही होती त्यावेळेसचं एखादा वाडा किंवा पडकं घर किंवा त्या पद्धतीची स्थापत्यकला असणारं एखादं मंदिर, मशीद किंवा एखादं जुनं घर राजे राजवाड्यांचं, हे जे सगळे प्रकार आहेत ना, तर ते कुठपासून तुम्ही करणं अपेक्षित आहे स्थापत्य कलेचं, तर ते आहे प्राचीन ते आधुनिक. आपल्याला सिलेबसमध्ये काय दिले ते एन्शियंट, मेडिएवल आणि मॉडर्न कॉन्टेक्स्टमध्ये या सर्व कल्चरचा गोष्टीचा आपल्याला समावेश करायचा. तर तुम्ही म्हणाल कल्चर किंवा संस्कृती म्हणजे काय, तर संस्कृतीचं सगळ्यात ठळक वैशिष्ट्य असणाऱ्या गोष्टी म्हणजे, तुम्हाला जर आठवत असेल तर सिंधू संस्कृतीतल्या ज्या काही गोष्टी सापडल्यात किंवा प्राचीन इतिहासामध्ये असणाऱ्या ज्या गुहा असतात, त्या गुहांमध्ये म्हणजे अजिंठा वेरूळची लेणी जर आपण घेतली तर त्या गुहेतल्या आतल्या भिंतींवरती काहीतरी पेंटिंग्स केलेले आपल्याला दिसतात आणि त्याच्यामध्ये जे वापरलेले कलर्स आहेत ते अजूनही फेंट झालेले नाही आहेत. आपण आत्ता आणलेला शर्ट किंवा पॅन्ट किंवा कुर्ती किंवा काहीतरी असतं आणि ते धुतलं की त्याचा रंग निघून जातो, पण त्यावेळेस अजिंठा वेरूळमध्ये वापरणारे जे कलर्स आहेत किंवा ज्या पद्धतीच्या आकृत्या त्यांनी कोरून निर्माण केलेल्या आहेत, मग त्याच्यामध्ये चित्रकला आली, कोरीव लेण्या आल्या, मंदिर कशा पद्धतीने बांधलेलं गेलेलं आहे, त्या मंदिराचं स्ट्रक्चर आलं, त्याला वेगवेगळी नावं दिलेली असतात की इंडियन आहे, ब्रिटिशर्स पद्धतीचा आहे, त्याचबरोबर त्याच्यामध्ये मुघल घराण्यांचा किंवा मुघल स्थापत्य कलेचा कसा इम्पॅक्ट आहे, राजपूत नावाची काही एक वेगळी स्टाईल आहे. तर हे कशा कशा पद्धतीने निर्माण होणार आहे किंवा कशा कशाचा इम्पॅक्ट या सर्वांवरती सापडतो. त्याचबरोबर आपल्याला काही स्क्रिप्चर्स म्हणजे ज्याला आपण रिटर्नमध्ये असणारं जे काही साहित्य आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला त्या पट्ट्या असतात पूर्वी असायच्या लिहिलेल्या, त्या पट्ट्यांचा समावेश होतो. त्याचबरोबर भित्तिचित्री असतात, त्याच्यावरती कुठल्या तरी लिपीमध्ये काहीतरी लिहिलेलं असतं, तर त्या लिपींचा अर्थ लावणं आहे. या सर्वाचा समावेश इंडियन कल्चर किंवा ज्याला आपण भारतीय वारसा आणि संस्कृती म्हणतो तिथपासून आपल्याला तो करायचा आहे. ते आज तागायत म्हणजे आजच्या क्षेत्रापर्यंत इंडियन कल्चरचा भाग आपल्याला त्याच्यामध्ये सिलेबसचा भाग म्हणून करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, पुढे जातोय आपण आता पार्ट बी कडे जाऊया. पार्ट बी आहे तो म्हणजे भारतीय इतिहास. बुद्धम PSIR ऑप्शनल आपण आत्ता सुरू करत नाही आहोत, कारण ऑप्शनलचा अभ्यास सुरू करण्यासाठी तुम्हाला काहीतरी बेसिक नॉलेज आधी लागतं. ऑप्शनलचा कुठलाही PSIRच ऑप्शनल असं नाही, तुमचा कुठलाही ऑप्शनल जरी असेल तरी ऑप्शनल विषयाची तयारी ही थोडासा बेसिक बेस जो आहे तो तुमचा GSचा आल्याशिवाय ऑप्शनलची तयारी सुरू करू नये अशी आपली आम्हाला असं वाटतं की ते थोडंसं घाईचं होतं. त्यामुळे आपण फाउंडेशन कोर्समध्ये आधी तुमची थोड्याशा बेसिक क्वालिटीज स्पर्धा परीक्षाची तयारी करण्यासाठी असणाऱ्या डेव्हलप करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर आपण GSच्या दृष्टिकोनातून असणारे जे विषय आहेत, जी आपली दुसरी बॅच आहे फाउंडेशन, पण स्टेट बोर्ड आणि NCERT ज्याच्यामध्ये ॲक्च्युअल टीचिंगचा पार्ट असणार आहे, बेसिक क्लॅरिटी आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटीचा असणारा जो भाग आहे ती आपली 7 मे पासून सुरू होईल, जी आपली जून महिन्यापर्यंत चालेल, जुलै महिन्यापर्यंत चालेल. आणि मग जुलैपासून किंवा ज्याला आपण म्हणतो की थोडंसं NCERT आणि स्टेट बोर्ड पुढे गेल्यानंतर मिड जूनपासून वगैरे साधारण आपली ऑप्शनलची बॅच सुरू होऊ शकेल. ओके बुद्धम, ओके, थँक्यू शतीक्षा. पुढे जाऊयात. आता येते मी GS1चा जो सिलेबस आपण बघतोय त्याचा पार्ट बी. तर त्याचा पार्ट बी काय आहे, तो आहे भारतीय इतिहास, इंडियन हिस्ट्री. हा सिलेबस पण तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे आणि त्याचं जे काही एक्सप्लेनेशन मी देते आहे ते घरी लिहिणं अपेक्षित आहे. स्वतःच्या हाताने लहान बहीण भावाला बसवून लिहून काढायचं नाही आहे, आपण स्वतः लिहून काढायचं आहे. इथे शॉर्टकट करण्याची गरज नाही, नाहीतर मग MPSC पण शॉर्टकट मारेल आणि तुमचा पत्ता MPSCतनं UPSCतनं कट करून टाकेल.
आता इंडियन हिस्ट्रीचे पॉइंट्स वाचूया आपण. आधुनिक भारताच्या इतिहासातील 18व्या शतकाच्या मध्यापासून, आता 18व्या शतक सुरू केव्हापासून होतं ते आपल्याला बघायला पाहिजे. 18वं शतक जे असतं ते म्हणजे 17th सेंचुरी ते म्हणजे 1700 पासून ते 1799 पर्यंत जे असतं त्याला 18वं शतक आपण म्हणतो. तर हे जे 18वं शतक आहे तिथपासून भारताच्या इतिहासामध्ये आजपर्यंतच्या महत्त्वपूर्ण घटना, महत्त्वपूर्ण व्यक्ती आणि समस्या, 18व्या शतकापासूनचा इतिहास आपल्याला पहिल्या पॉइंटमध्ये सांगता आहे की तो आपल्याला करायचा आहे. कोणाचा? भारतीय इतिहासाचा. भारतीय इतिहासाचा कुठला पार्ट करायचा आहे? 18व्या शतकातला. आता 18व्या शतकामध्ये नेमकं भारतामध्ये काय काय होतं, काय काय पद्धतीची परिस्थिती होती तो तुम्हाला माहिती आहे. 17व्या शतकाच्या शेवटाकडे 1600 पासून परकीय युरोपियन शक्ती भारतामध्ये यायला लागलेल्या आहेत. पोर्तुगीज, इंग्लिश, डच, स्पॅनिश हे सर्व भारतामध्ये यायला लागलेले आहेत. म्हणजे भारत त्यांना खुणवत होता. भारतामध्ये असं काहीतरी होतं की ते त्यांना हवं होतं. तर त्या दृष्टिकोनातून भारतामध्ये काय घडत होतं, मग त्याच्यामध्ये ब्रिटिश आणि पोर्तुगीज यांची काही वादावादी आणि युद्ध झालेत का? ब्रिटिश आणि फ्रेंच यांची काही युद्ध झाली आहेत का? इंग्लिश ज्यांनी आपल्यावरती राज्य केलं त्या लोकांची काही युद्ध झाली आहेत का? मग त्याच्यामध्ये कर्नाटकचं युद्ध आहे, पानिपतचं युद्ध आहे. हे सगळी जी युद्ध आहेत ती युद्ध होऊन होऊन ब्रिटिशर्स सर्वोच्च ठरलेत आणि मग ब्रिटिशांनी भारतावरती सत्ता निर्माण केलेली आहे आपली. तर या सर्व घटनांमधला काही महत्त्वाच्या घटना तुम्हाला करायच्यात, काही महत्त्वपूर्ण व्यक्ती करायच्यात आणि त्या दरम्यान निर्माण होणाऱ्या भेडसावणाऱ्या भारताच्या इतिहासातल्या काही महत्त्वाच्या समस्या तुम्हाला करायच्यात. अर्थ कळतोय का सिलेबसच्या पॉइंटचा? तर आता हे फक्त 18व्या शतकाचंच करायचं आहे का? तर 18व्या शतकाच्या मध्यापासून आपल्याला करायचं आहे. मग त्याच्यामध्ये स्वातंत्र्य इतिहासाच्या सुरुवातीला असणारे दादाबाई नौरोजी आले ते थेट स्वातंत्र्य मिळेपर्यंत असणारे महात्मा गांधीजी, पंडित जवाहरलाल नेहरू, आंबेडकर, सुभाषचंद्र बोस या सगळ्यांचा समावेश होणारे भगतसिंग, सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांची नावं मी घेऊ शकत नाही पण तुम्हाला लक्षात येतं की कुठल्या व्यक्ती, कुठल्या समस्या आणि सर्व काय काय करणं इथे अपेक्षित आहे. दुसरा मुद्दा आहे स्वातंत्र्य लढा. स्वातंत्र्य लढ्यातील विविध टप्पे, देशाच्या निरनिराळ्या भागांमधील स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणारे महत्त्वाचे व्यक्ती आणि त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान. आता इथे तुम्हाला जे शाळेमध्ये भारताचा इतिहास झालेला आहे त्या भारताच्या इतिहासाचं थोडंसं तुम्हाला बायफर्केशन करावं लागणार आहे. सूरज ऑफलाईन बॅच जॉईन करायची आहे तर ऑफलाईन आपली बॅच चालू आहेच आहे. आत्ता मी क्लासरूममधनंच लेक्चर घेते आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला फाउंडेशन बॅचच्या कोर्सची लिंक दिलेली आहे आणि तिथेच खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे तर तुम्ही त्या कॉन्टॅक्ट नंबरवर फोन करा. त्या पद्धतीने तुम्हाला सर्व गोष्टी कम्युनिकेट केल्या जातील. ओके. तर काय आहेत टप्पे भारताच्या स्वातंत्र्य इतिहासाचे? तर मवाळ आणि जहाल गट आठवत असेल, भारतीय काँग्रेसची फूट जी आहे ती पडलेली आहे. तत्पूर्वी इंडियन नॅशनल काँग्रेस ज्यावेळेस स्थापन व्हायची होती तेव्हा काय झालेलं आहे, तेव्हा काय काय गोष्टी घडत होत्या? तर तेव्हा राजकीय गोष्टी घडत होत्या का सामाजिक गोष्टी घडत होत्या? गोखलेंचं योगदान काय आहे, रानडेंचं योगदान काय आहे, त्यापूर्वी होऊन गेलेले जे लोक आहेत त्यांचं काय योगदान आहे? मग राजा राम मोहन रॉय आले, रवींद्रनाथ टागोर आले, या सर्वांचं काय योगदान आहे? या सर्व गोष्टींचा समावेश तुम्हाला व्यक्तिकेंद्री आणि व्यक्तींचे लढ्यातील योगदान ह्याच्यामध्ये करावं लागणार आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्य लढ्याचे टप्पे म्हणजे त्याच्यामध्ये भगतसिंग आणि सुभाषचंद्र बोस ह्यांची विचारप्रणाली काय आहे, त्यांनी कुठल्या अँगलनी हा स्वातंत्र्य लढा लढलेला आहे. गांधीजींची वे ऑफ थिंकिंग वेगळी आहे, त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला कशी दिशा दिलेली आहे, ती दिशा मिळण्यासाठी त्यांनी काय काय गोष्टी केल्यात आणि त्याच्यात त्यांना सक्सेस कसं काय मिळाला. भगतसिंग आणि सुभाषचंद्र बोस यांना फॉलो करणारे पण लोक होतेच पण ते तेवढ्या प्रमाणात का नव्हते,
अशा सर्व गोष्टी ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह हिस्ट्रीचं जे नॉलेज म्हणतो की भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी कुठे दिली, किती साली दिली, हे झालं ऑब्जेक्टिव्ह नॉलेज. पण त्यांनी जो लढा लढलेला आहे त्यांना ब्रिटिशांनी टेररिस्ट म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. पण ते टेररिस्ट होते का काय होते, त्याच्यासाठी आपलं म्हणणं काय आहे आणि ते का नव्हते, किंवा त्यांनी काय काय दिशा विचारांची भारतीय स्वातंत्र्य लढ्याला दिलेली आहे, त्यांचं जसं समजून घेणं गरजेचं आहे तसं महात्मा गांधीजींचं समजून घेणं आहे. त्याचबरोबर पटेलांचं योगदान काय आहे, नेहरूंचं योगदान काय आहे, बोसांचं योगदान काय आहे, दक्षिण भारतातल्या ज्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत त्यांचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये सी राजगोपालासारखी व्यक्ती आहे, अशा वेगवेगळ्या व्यक्तींचं योगदान आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये असणारे वेगवेगळे टप्पे हे आपल्याला करणं गरजेचं आहे या पॉईंटमध्ये. आणि तिसरा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे स्वातंत्र्योत्तर एकीकरण, एकत्रीकरण आणि देशांतर्गत पुनर्रचना. आता तुम्ही म्हणाल की भारत एकदा स्वतंत्र झाला की भारताचा इतिहास संपला की, तर तसं नाही आहे. तो स्वातंत्र्यपूर्व भारताचा इतिहास आहे. भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947ला, तेव्हापासून ज्या घडलेल्या गोष्टी आहेत 2024 पर्यंत, 7 एप्रिल 2024 पर्यंतच्या या सर्व गोष्टींचा समावेश लक्षात येते स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासामध्ये. 15 ऑगस्ट 1947 पासून आज तागायत ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, आज तागायत म्हणजे ही डेट नाही, तुम्ही ज्यावेळेस परीक्षा देणार आहात प्रिलिम आणि मेन्स त्या वर्षीपर्यंतच्या सर्व गोष्टींचा समावेश स्वातंत्र्योत्तर इतिहासामध्ये होतो. पण स्वातंत्र्योत्तर इतिहासामधलं काय काय करायचं आहे तुम्हाला आत्ता ह्या सेक्शनसाठी, भारतीय इतिहासासाठी? तर स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण. स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण म्हणजे काय? जर तुम्ही हा इतिहासाचा पार्ट नीट केला असेल तर इथे तुम्हाला 2च शब्दात दिलेला आहे सिलेबसमधला हा पॉईंट, पण त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. म्हणजे जम्मू काश्मीर हा भारताचा भाग नव्हताच. तुम्हाला माहिती आहे की ब्रिटिशांनी अनेक वेगवेगळ्या गोष्टी वापरलेल्या आहेत भारतामध्ये राज्य करण्यासाठी. तुम्हाला आठवत असेल तर झाशीची राणी का म्हणाली मैं मेरी झांसी नहीं दूंगी, मी माझी झाशी देणार नाही असं का म्हणाली ती, आणि इंग्रजांना ती कशासाठी पाहिजे होती? तर 1857चा उठाव ज्या पद्धतीने झाला त्यानंतर ब्रिटिशांचा ॲग्रेसिव्हनेस थोडा कमी झालेला आहे. पण जो डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स आहे, म्हणजे ज्याला खालसा करणं किंवा खालसा धोरण आहे ब्रिटिशांचं, ज्याच्यामध्ये त्यांनी राजांचा हक्क काढून घेतलेला आहे आणि राजांची राजेशाही संपुष्टात आणलेली आहे, ते करण्यामागचं कारण काय होतं आणि कुठले कुठले वेज वापरून त्यांनी हे केलेलं आहे, तर ते जाऊन पोचतं आहे जम्मू अँड काश्मीरपर्यंत, हैदराबाद मुक्ती संग्रामापर्यंत, त्याचबरोबर जुनागडपर्यंत आणि सातारा, कोल्हापूर ही संस्थानं होती ब्रिटिशांच्या काळामध्ये. पण ही जर संस्था नव्हती तर ती आत्ता भारताचा भाग कशी आहेत, त्यांना भारताचा भाग कसं बनवलं गेलं, हे सर्व जे आहे. सिक्कीम 1975 साली भारताचा भाग झालेला आहे, 1975 पर्यंत सिक्कीम भारताचा भाग नव्हतं. मग हे जे सर्व आहे स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरणाचा भाग येणार आहे, तो सगळा आपल्याला करावा लागणार आहे. आणि हे एकीकरण करत असताना काय काय विषयांना तोंड द्यावं लागलंय, तमिळ लोकांची काय डिमांड होती, नागा लोकांची काय डिमांड आहे, स्वतंत्र आंध्र प्रदेश निर्माण करावा म्हणून एका व्यक्तीला प्राण गमवावे लागलेले आहेत. हे सर्व चॅलेंजेसचा अभ्यास तुम्हाला इथे करायचा आहे भारताच्या इतिहासामध्ये. आणि त्याचबरोबर देशांतर्गत पुनर्रचना. आता हा देशांतर्गत पुनर्रचनेचा विषय तर आपल्या एकदम जिव्हाळ्याचा आहे, कारण मुंबई प्रांत होता, बॉम्बे प्रांत होता. 1960 पूर्वी गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र होऊन बॉम्बे प्रॉव्हिन्स होता. महाराष्ट्राला लढा द्यावा लागलेला आहे की मराठी भाषिकांचा, मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचा महाराष्ट्र नावाचं राज्य निर्माण केलं पाहिजे. 1947 साली आज तुम्हाला जो असा महाराष्ट्र दिसतो आहे तो अस्तित्वात नव्हता. मग जसा महाराष्ट्र नव्हता तसे 14 किंवा 15च राज्य होती. मग मध्य प्रदेशचं विभाजन होऊन मध्य प्रदेश आणि छत्तीसगड झालेलं आहे, उत्तर प्रदेशचं विभाजन होऊन उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड झालेलं आहे. तसं स्वातंत्र्यानंतर जी राज्य निर्माण झालेली आहेत अशा वेगवेगळ्या राज्यांचा पार्श्वभूमी तुम्हाला इतिहासाच्या दृष्टिकोनातून घ्यायची आहे, कॉन्स्टिट्यूशनच्या दृष्टिकोनातून नाही. कॉन्स्टिट्यूशनच्या दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास आणि त्याचा अप्रोच टोटली वेगळा होतो, इतिहासाच्या दृष्टिकोनातून त्याचा अप्रोच आणि त्याचा अंडरस्टँडिंग टोटली डिफरंट होतो. तो हा आहे पेपर 1चा आपला सेक्शन बी. आता जाती आहे सेक्शन सी कडे.
माझ्या बरोबर आहात ना? आणि जसं आपण अनालिसिस करतोय ते समजतंय ना सगळ्यांना? ऋषिकेश, हे लेक्चर 3:45ला सुरू झालंय, 15 मिनिटाची रिसेस होती. आणि मी अशी आशा करते की तुम्ही जे आपण अनालिसिस करतोय ते साइड बाय साइड लिहून घेता आहात. लिहून घेत चला. अत्यंत महत्त्वाचं आहे मेन्सचा दृष्टिकोनातून अभ्यासक्रम समजून घेणं. परीक्षेचा अप्रोच त्याच्यातूनच आपला डेव्हलप होणार आहे. सेक्शन सी कडे जाते आहे. सेक्शन सी आहे तो म्हणजे जगाचा इतिहास. भारताचा इतिहास झाला. आता अर्थातच MPSCचा अभ्यास करत असू आपण तर भारताच्या इतिहासाबरोबर आपल्याला महाराष्ट्राचा इतिहासही करायचा आहे. ते काही वेगळं सांगणं गरजेचं नाही. सिलेबसमध्ये तसं इन्क्लूड केलेलं आहेच आहे. आता जाते मी जगाच्या इतिहासाकडे. जगाच्या इतिहासामध्ये सिलेबस काय काय दिलेला आहे बघा. कधीपासून आपल्याला जगाचा इतिहास करणं अपेक्षित आहे. जगाच्या इतिहासामध्ये 18व्या शतकापासून औद्योगिक क्रांती, जागतिक युद्धे, देशांच्या भूसीमांची पुनर्रचना, वसाहतवाद, निर्वसाहतवाद, राजकीय तत्वज्ञान जसे की साम्यवाद, भांडवलशाही, समाजवाद इत्यादी, त्यांची रूपे व समाजावरील त्यांचा प्रभाव यांचा समावेश राहील. तर तुम्हाला जगाच्या इतिहासाच्या नाण्याची दुसरी बाजू काय आहे की तुम्हाला एन्शियंट आणि मेडिवल हिस्ट्री करायची नाही आहे. तुम्हाला 18व्या शतकापासून पुढे जगाचा इतिहास करायचा आहे. जे आपण भारताच्या इतिहासाबद्दल बोललो की जेव्हापासून औद्योगिक क्रांती झालेली आहे. आणि औद्योगिक क्रांतीचीच दुसरी बाजू म्हणजे हे सर्व युरोपियन देश भारतामध्ये जसे आले तसे अनेक आशिया खंडातल्या देशांमध्ये गेले, आफ्रिका खंडातल्या देशांमध्ये गेले, दक्षिण अमेरिका खंडाच्या देशांमध्ये गेलेले आहेत. तर हे सर्व जे घडलेलं आहे त्याची मूळं जी आहेत ती जाऊन पोचतात ती म्हणजे विचार प्रणाली, आयडियोलॉजीबद्दल. ती आयडियोलॉजीचा भाग जो आहे तो आहे इथे. साम्यवाद म्हणजेच काय, कम्युनिझम, त्याचबरोबर आहे ते म्हणजे कॅपिटलिझम, सोशलिझम इत्यादी म्हणलेलं आहे. त्या इत्यादीचं एक्सप्लेनेशन असं आहे की त्या इत्यादीमध्ये ह्या 3 विचार प्रणाल्यांचे संबंधित असणाऱ्या ज्या इतर प्रणाली आहेत, विचार प्रणाली आहेत त्या आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये हे राजकीय तत्वज्ञान आपल्याला समजून घेणं अपेक्षित आहे. ते राजकीय तत्वज्ञान समजून घेतल्यानंतर त्याचा जगाच्या इतिहासामध्ये काय फरक पडलाय, जगाच्या इतिहासामध्ये त्याचा परिणाम काय झालाय, जगाच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून फायदा झालाय का तोटा झालाय, हे सगळं ॲनालिसिस आपल्याला इथं करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यांनी काय म्हटलेलं आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला औद्योगिक क्रांती कशी झाली, का झाली, कुठून झाली हे समजून घेणं गरजेचं आहे. शिवाय आत्तापर्यंत जगाच्या इतिहासामध्ये 2 जागतिक महायुद्ध झालेली आहेत, वर्ल्ड वॉर्स. पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध. ती पण आपल्याला अभ्यासायची आहे. तर महायुद्ध आपण कशा पद्धतीने अभ्यासणार आहे, तर महायुद्ध मुळामध्ये का निर्माण झाली, त्या महायुद्धांचा इम्पॅक्ट काय झालेला आहे, म्हणजे महायुद्धांचा परिणाम काय झालेला आहे, या दृष्टिकोनातून आपल्याला जागतिक युद्ध बघायचे. त्याचबरोबर देशांच्या सीमारेषांची पुनर्रचना. पुनर्रचना म्हणजे काय, तुम्ही बघितलं तर ब्रिटिश इंडिया नावाचं एम्पायर जे आहे ते 18व्या शतकानंतर उदयाला आलेलं आहे. स्पेसिफिकली 1857चा उठाव आणि त्या दरम्यान भारताची ही जी भूमी रेषा आहे, सीमारेषा जी आहे, ज्याच्यामध्ये बांगलादेश, म्यानमार आणि पाकिस्तान यांचा समावेश होऊ शकेल. तर ही जी सीमारेषा आहे ही जशी बदलली हळूहळू तशी जगाच्या इतिहासामध्ये दक्षिण अमेरिका खंड, आफ्रिका खंड, युरोप खंड सुद्धा बऱ्यापैकी 18व्या शतकानंतर 19व्या शतकाच्या शेवटी जसा होता तसा न राहता 20व्या शतकाच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणामध्ये 2 महायुद्धानंतर त्यांची सुद्धा सीमारेषा बदललेली आहे, पुनर्रचना झालेली आहे. तर ती पुनर्रचना कशी झाली, त्याच्यामध्ये फ्रान्सचं युनिफिकेशन आहे, इटलीचं युनिफिकेशन आहे, जर्मनीचं युनिफिकेशन आहे. कारण ह्याचाच इम्पॅक्ट
किंवा ह्याचा संबंध डिरेक्टली पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध होण्याशी जुळतो आणि पहिलं महायुद्ध आणि दुसऱ्या महायुद्धाचा समावेश किंवा त्याचा परिणाम जो आहे तो दूरगामी अंतिमतः येऊन पोचतो आहे, तो म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळणं. म्हणून स्पर्धा परीक्षांच्या इतिहासामध्ये आपल्याला जगाच्या इतिहासाचा सुद्धा इन्क्लुजन समावेश जो आहे तो करून घेतलेला दिसतो. आता जाती आहे GS1चा जो सिलेबस आहे त्याच्या सेक्शन डी कडे. 5च मिनिटं राहिलेली आहेत. सेक्शन ई बघून आपण थांबूयात. आय गेस थोडंसं 5-10 मिनिटं एक्सटेंड झालं तर. आता PPT चुकून काय झालेली आहे, अंडू करते. नथिंग टू अंडू. ओके, हां आलेली आहे PPT, थँक गॉड. तर आपला जगाचा इतिहास झाला आहे. पुढच्या सेक्शनकडे जाते आहे. सेक्शन डी तो आहे जागतिक भूगोल. आन्सर रायटिंगचे लेक्चर GS बॅचमध्ये होणार आहेत हर्षा, जरूर होणार आहेत. तर आता आहे हा सेक्शन डी. सेक्शन डी कशाचा आहे तर जागतिक भूगोल. जागतिक भूगोलाचा सिलेबस जर तुम्ही बघितलात तर आपण प्रिलिमच्या दृष्टिकोनातून थोडासा इतिहासाचा जो भूगोलाचा जो भाग बघितलेला आहे त्याचा इन्क्लुजन जागतिक भूगोलामध्ये होतं आहे, ज्याच्यामध्ये जागतिक प्राकृतिक भूगोल आणि त्याची ठळक वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे तुम्ही जर बघत असाल तर भारतीय स्वातंत्र्याचा लढ्याचा जो इतिहासाचा भाग आहे तो प्रीला पण आहे आणि मेन्सला पण आहे. जगाच्या प्राकृतिक भूगोलाचा जो भाग आहे तो प्रीला आहे आणि मेन्सला आहे. फरक काय असणार आहे तर प्रीला तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह नॉलेज आणि तुमचं ॲनालिसिस कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी चेक करण्यासाठी ऑब्जेक्टिव्ह प्रश्न येतील, प्रश्न आणि पर्याय. मेन्समध्ये तुम्हाला त्याचा डिस्क्रिप्टिव्ह आन्सर लिहावं लागणार आहे. जागतिक प्रमुख नैसर्गिक साधन संपत्तीचे वितरण. तर ते वितरण कुठे कुठे बघायचं आहे, दक्षिण आशिया आणि भारतीय उपखंडासह, म्हणजे ह्याच्यावरती तुम्ही स्पेसिफिक भर द्यायचा आहे. जगातील विविध भारतातील प्राथमिक, द्वितीय व तृतीय औद्योगिक सेवांच्या स्थानाला जबाबदार असणारे घटक भारतासह. त्याचबरोबर तुम्हाला नैसर्गिक ज्या आपत्ती आहेत, भूकंप, सुनामी, ज्वालामुखी हालचाली, चक्रीय वादळ इत्यादी अशा महत्त्वाच्या भूप्राकृतिक घटना, भौगोलिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे स्थान, महत्त्वाची भौगोलिक वैशिष्ट्ये, जलाशय आणि हिमनग यांसह तसेच वनस्पती आणि प्राणी यांच्यातील बदल व अशा बदलांचा परिणाम. तर हे जे सगळे नॅचरल डिझास्टर्स ज्याला म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती येते, तर असे नैसर्गिक आपत्तीचे काही ठराविक प्रदेश आहेत का की जिथे या नैसर्गिक आपत्त्या ठराविक पद्धतीने आढळतात. मग अशी मी जो रिंग ऑफ फायरचा उल्लेख केला होता, किंवा आपण जर बघितलं चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागरामध्ये जास्त होताना आपल्याला दिसतात, अरबी समुद्रामध्ये आपल्याला चक्रीवादळांचं प्रमाण जवळजवळ नगण्य आहे. तर असं जगाच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून असे काही आहेत का की जिथे भूकंप, सुनामी आणि ज्वालामुखीच्या हालचाली जास्त आहेत, किंवा जिथे आपल्याला भौगोलिक वैशिष्ट्य आणि त्यांचं स्थान ठरवता येत आहे का, जिथे जलाशय आणि हिमनग आहेत, आणि मग तिथे जे या जॉग्राफिकल कंडिशन्स आहेत तिथे कशा पद्धतीचे वनस्पती आणि प्राणी आढळतात, त्यांचे वेगवेगळे काही फीचर्स आहेत का, असा सर्व जागतिक भूगोलाचा सिलेबसचा जो पॉइंट आहे तो आपल्याला इथे दिसतो आहे. आता इथं नैसर्गिक साधन संपत्तीचे वितरण दक्षिण आशिया आणि भारतीय उपखंड यांच्यासह म्हणले, तर भारतीय उपखंडामध्ये भारत येतोच आहे. त्यामुळे स्पेसिफिक भारताच्या इतिहासाचं जरी म्हटलेलं नसलं, भारताच्या भूगोल असं म्हटलेलं नसलं तरी भारतामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचं वितरण कसं आहे, नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये धातू अधातू कुठे कुठे सापडतात, कुठल्या पद्धतीची वनस्पती आहे, वनस्पतींपासून कुठल्या कुठल्या प्रोडक्शन केलं जातं, ॲग्रिकल्चरल प्रोडक्शनसाठी कशा पद्धतीची जमीन कुठे कुठे आहे, तिथे कुठल्या कुठल्या पद्धतीची पिकांचं उत्पादन घेतलं जातं, इथपर्यंत सगळ्या गोष्टींचा समावेश याच्यामध्ये होतो. त्याचबरोबर जॉग्राफीच्या दृष्टिकोनातून काय बघायचं आहे आपल्याला, तर जगाच्या विविध भागातील प्राथमिक म्हणजे शेती आणि उत्खननाच्या संदर्भात असणारे जे उद्योग आहेत ते, द्वितीय म्हणजे त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल प्रोडक्शन, त्यासाठी लागणारे जे काही रॉ मटेरियल आहे आणि त्या संदर्भातलं वितरण, आणि तृतीय म्हणजेच सेवा आणि त्या संदर्भात असणाऱ्या ज्या काही सर्व इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आहेत त्याची स्थानं कुठे कुठे आहेत, आणि ती जर एका ठराविक पद्धतीने एका ठराविक भौगोलिक प्रदेशामध्ये जर अस्तित्वात असतील तर ठराविक भौगोलिक प्रदेशांमध्येच त्यांचं स्थान असण्यामागचं कारण काय आहे ते कारण सुद्धा आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. ओके,
आता लास्टच्या पेपर 1चा सिलेबस आपल्याला फक्त डिस्कस करून झाला आहे. GSचा पेपर 2, 3 आणि 4 पेंडिंग आहे. तर ते लेक्चर लवकरात लवकर घेऊन येण्याचा मी प्रयत्न करते आहे. सिलेबस डिकोडिंग आपण नक्की पूर्ण करूया. आत्ता फक्त हा शेवटचा सेक्शन मी घेते आहे आणि शेवटचा सेक्शन झाल्यानंतर तुमच्या क्वेश्चन आन्सर्सकडे पुन्हा येते आहे आणि 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण थांबूया. लास्ट सिलेबसमधला पॉईंट आपल्या GS 1चा आहे, तो म्हणजे सोसायटीचा भाग, भारतीय समाज किंवा इंडियन सोसायटी ज्याला म्हटलं जातं. त्याच्यामध्ये काय काय आहे बघूया. हा भाग जो आहे हा चुकून इथे आलेला आहे. जगाचा प्राकृतिक भूगोल व त्याची ठळक वैशिष्ट्ये. सिलेबस टाईप करत असताना ते चुकून इथे आलंय. हा भाग आधीच्या सेक्शनमध्ये येणार आहे. जगाचा प्राकृतिक भूगोल आणि त्याची ठळक वैशिष्ट्ये हा भाग आपल्याला आधीचा जो D सेक्शन आहे त्याच्यामध्ये कॉपी करावा लागेल. तसं भारतीय समाजामध्ये नावच चुकलंय माझ्या मते, हे स्लाइडमध्ये चूक झालेली आहे. आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. सामाजिक इतिहासामध्ये येत आहेत पॉइंट्स, ते म्हणजे भारताच्या सामाजिक, हे लिहू नका, हे रिपीटेड पॉइंट्स झालेत आपले स्लाइडमध्ये. जागतिक भूगोलाचेच पॉइंट्स रिपीटेड झालेत इथे. सो जर लिहून घेत असाल तर मला असं वाटतं की लिहून घेण्यापेक्षा आपण हा पॉईंट नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया, म्हणजे कन्फ्युजन जास्त राहणार नाही. ती PPT मी रिकरेक्ट करून घेऊन येईन. ओके, मीनवाईल तुमच्या काही शंका असतील तर आपण आता शंकांना उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. पेपर 1चा जो आपला E सेक्शन आहे तो सिलेबसचा पेंडिंग आहे. आत्ता तो पेंडिंगच ठेवती आहे. मी PPT माझी दुरुस्त करून आणते आणि मग आपण सेक्शन E GS 1चा घेऊया. ओके, काही क्वेश्चन्स आहेत का? ओके, थँक्यू मोनिका. असं दिसतंय की तुमचे काही प्रश्न नाही आहेत, तर मग आपण थांबूया आणि हे लेक्चर शक्यतो उद्या कंटिन्यू करायचा प्रयत्न करूया, जेणेकरून आपलं प्रोलॉंग होणार नाही. पण शेड्यूल काय आहे आणि कसं पॉसिबल होतं आहे ते तुम्हाला कळवलं जाईल आणि त्या पद्धतीने लेक्चर शेड्यूल केलं जाईल. सो सिलेबस डिकोडिंगचा पार्ट 1 हे लेक्चर आहे. पार्ट 2 लवकरच घेऊन येण्याचा प्रयत्न करते. ओके, थँक्यू एव्हरीवन.